नमस्कार. या प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था रामेती कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित या प्रशिक्षणाच्या दुसऱ्या दिवसाला या पहिल्या सत्रात आपण सुरुवात करत आहे. तत्पूर्वी माझं व्याख्यान चालू करण्यापूर्वी, माझं प्रेझेंटेशन चालू करण्यापूर्वी आपल्या सगळ्या प्रेक्षकांच्या वतीनं रामेतीनी हा जो वेबिनारचा बांबू लागवड या विषयावरचा वेबिनार उपक्रम राबवला, तसं बघितलं तर कृषी विभागाचा बांबू लागवड किंवा या योजनांशी तसा काही काडीमात्र संबंध नाही आहे, पण शेतकऱ्यांचा एक तळमळीचा हा विषय त्यांनी उचलून धरला आणि तो महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांच्या पर्यंत पोहोचवण्याचं एक मोठं काम त्यांनी आरंभ केलेला आहे. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. रामेतीचे जे आपले परीक्षर आहेत, ज्यांनी हे सगळं समन्वय घडून आणलेला आहे. आणि रामेतीला एक आपण आपल्या सर्वांच्या वतीनं आपण एक छोटीशी भेट, आपण बांबूचं रोप त्यांना आपण भेट देत आहे या ठिकाणी, आणि त्यांनी ते स्वीकारावं. आपल्याकडे 2 रोपं आणलेली आहेत. एक आहे बांबोसा टुलडा, अतिशय महत्वाची अशी जात आहे आपल्या महाराष्ट्रासाठी. कमर्शियली दृष्ट्या ती अतिशय उपयुक्त अशी जात आहे. तर त्याचं इथं जो कोणी शेतकरी येतील किंवा इथं रामेतीला भेट देतील लोक, त्यांना हे भेट या रामेतीच्या अंगणामध्ये कुठेतरी वाढलेलं दिसेल आणि इथून पुढे ते 50 वर्ष आपल्याला इथं रामेतीमध्ये हे भेट पाहायला मिळेल. तसंच दुसरं जे जातीचं आपल्याकडे रोप आहे ते पॉलिमार्फा जातीचं रोप आहे, आणि ही दोन्ही पण रोपं आपल्याकडे बी पासून बनवलेली आहेत. म्हणजे त्याचं आता पहिलं वर्ष सुरू झालेलं आहे आणि ती रोपं आता लावल्यानंतर इथून पुढे 50 वर्ष आपल्याला इथं या रामेतीच्या परिसरात एक कायमची आपली आठवण राहील या वेबिनारच्या निमित्तानं. म्हणून मी त्यांना भेट देत आहे, तर त्यांनी ते स्वीकार करावा. दोन्ही गुड टाळ्या वाजवल्या. तर आता आपण आपल्या मूळ कार्यक्रमाकडे वळूया. आणि मला काय बोलायचं मंत्री साहेबांचा ऍक्च्युली बांबूचं जसं कृषी विभागात संबंध नाही ते म्हणतात, तसं अधिकृत एखादं पद किंवा एकावरती संस्थेवरती कार्यरत नसताना देखील किंवा माणूस गेले 20 वर्षापासून बांबू या विषयावरती धडपडतो, राज्यभर प्रबोधन करतोय प्रत्येक ठिकाणी. आजच्या या प्रशिक्षणाच्या म्हणजे आयोजनाच्या वेगळे विषय आहेत किंवा मार्गदर्शक आहेत, यांच्यामध्ये देखील त्यांचं फार मोठं योगदान आहे. म्हणजे आम्ही पदावर आहे हा भाग वेळा शेतकऱ्यांसाठी आहे, त्यामुळे आम्ही काम करणं स्वाभाविक आहे, पण त्यांचा कुठलाही बांबूशी संबंध नाही आणि सरकारशी संबंध असताना देखील एक अधिकृत आणि सेवाभावी वृत्तीनं अत्यंत मनापासून काम करणारे व्यक्तिमत्व आहे. ऍक्च्युली त्यांच्याकडनं बांबू स्वरूप स्वीकारण्यामध्ये आम्हाला आनंद आहे, पण सगळ्यात महत्वाचं त्यांचं अभिनंदन आपल्या सर्वांच्या वतीनं करणं महत्वाचं आहे की त्यांनी उत्स्फूर्तपणे त्यांचं जे काम आहे बांबूच्या प्रसाराचं, तर त्यांनी आतापर्यंत राबवलेलं आहे. मी त्यांचं मनपूर्वक बांबूच्या रामेतीला दिलेल्या भेटीबद्दल आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं या विशेष कार्यासाठी अभिनंदन करतो. थँक्यू. आता आपण आपल्या प्रेझेंटेशन कडे वळूया. एक याच्यात पीपीटी फोल्डर आहे, पीपीटी फोल्डरचा आहे वेगळा पीपीटी, बांबू पीपीटी हे हा त्याच्यामध्ये रामेती पीपीटी. हा, तर आज आपल्या या पहिल्या सत्रामध्ये आपल्याला बांबू महाराष्ट्रासाठी बांबूच्या कोणत्या कोणत्या जाती उपयुक्त आहेत आणि त्याची लागवड कशी करायची, त्या जातींचं वैशिष्ट्य काय आहे, आणि आपल्या भौगोलिक परिस्थितीनुसार, हवामानानुसार आपण कोणत्या बांबूची निवड करावी, असा बरेच प्रश्न आपल्याला बांबू या विषयाकडे वळत असताना निश्चितच पडतात. आणि त्याबद्दलचं प्रबोधन करणं हे जरुरीचं वाटलं आणि त्यासाठी या विषयाची निवड केलेली आहे. तर याच्यामध्ये मी सुरुवातीला तुम्हाला एक 5 जातींची, म्हणजे महत्वाच्या ज्या 5 जाती आहेत त्याच्याबद्दलचं मी थोडक्यात माहिती सांगणार आहे. आणि माझं तसं काम गेल्या 12 वर्षापासूनचं बांबोसा बल्कोवा या जातीमध्ये काम केलेलं आहे, की जसं आता तुम्हाला हा इथं समोर फोटो दिसतो
हे साधारण 5 ते 6 वर्ष झाल्यानंतर आपण जर का 1 एकरमध्ये बांबूची लागवड केली तर त्या बांबू बनाचं स्वरूप काय असणार आहे हे इथं आपल्याला दिसतं की ज्यावेळी आम्ही हे पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये मी काम चालू केलं ते वर्ष होतं 2009 आणि 2009 साली महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा बांबोसा बल्कोवा या जातीचं रोप आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चंदगड तालुक्यामध्ये लावलं गेलं आणि त्या अगोदर बांबोसा बल्कोवा ही जात काय आहे, तो बांबू कसा असतो किंवा याच्या सर्व बाबतीमध्ये म्हणजे महाराष्ट्रातले लोक असतील, महाराष्ट्रामधलं वन विभाग असेल, हे अगदी अनभिज्ञ होतं. माहिती नव्हतं की आता म्हणजे याच्या पुढे बांबूचं म्हणजे आपल्याला जे दिसतात की ते एक तर काटेकळक किंवा मानगा किंवा मानवेल अशा या 3 जाती ज्या महाराष्ट्राच्या नेटिव्ह जाती आहेत त्याच्या व्यतिरिक्त बांबू मधलं नॉलेज किंवा असं कुठं नव्हतं. तर त्यावेळी आपण हे 2009 साली पहिल्यांदा लागवड केली आणि तिथून खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये बांबोसा बल्कोवा हा वाढायला सुरुवात झाला. आता आपल्याकडे जवळपास असे म्हणजे उत्पादन देणारे बऱ्याच ठिकाणी आता प्लांटेशन सुरू झालेले आहेत, उत्पादन द्यायला लागलेले आहेत आणि या प्लांटेशन मधून म्हणजे व्यावसायिक दृष्ट्या लागवड करून उत्पादन घेतले जाणारे असे काही प्लॉट आता तयार झालेले आहेत. त्यापैकीच हा एक प्लॉट आहे. त्याच्यानंतर आज उद्या आपल्याला संदीप चोपदे म्हणून आमचे जे शेतकरी आहेत तेही उद्या मार्गदर्शन करणार आहेत. त्यांची यशोगाथा या आपल्या प्रेझेंटेशन मध्ये मांडणार आहेत की त्यांनी 2012 मध्ये बांबू प्लांटेशन केलं आणि त्यांनी कसं उत्पादन घेतलं. त्यांना या कार्यासाठी वसंतराव नाईक कृषी प्रतिष्ठानचा पुरस्कार पण मिळालाय. तर त्या ह्याच्याबद्दल आपण ह्या प्रेझेंटेशन मध्ये बघूया. ही जी लागवड दिसते ही 2012 साली लागवड केलेला हा प्लॉट आहे. हा कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात कानूर बुद्रुक या ठिकाणी माझ्या स्वतःच्या शेतामध्येच हा प्लॉट लागवड केलेला आहे आणि त्याचं 2016 पासून आपण व्यावसायिक उत्पन्न घ्यायला आता सुरुवात केलेली आहे. थोडंसं उन्हाळ्यामध्ये पाणी कमी पडतं आणि त्याच्यामुळं थोडंसं मला याच्यामध्ये उत्पादन यायला उशीर झालेला आहे. आतापर्यंत आपण याच्यामध्ये 3 उत्पादनं घेतलेली आहेत. आता तिसरं जे उत्पादन आहे ते आता जो मार्च महिन्यामध्ये शिमगा झाला, होळी झाली, होळीचा सण साजरा करण्यापूर्वी 1 महिनाभर याच्यातले आम्ही बांबू तोडणी केलेत, काढणी केलेत आणि जवळपास 1.5 एकर क्षेत्रातून आपण 4000 बांबूंचं उत्पादन घेतलेलं आहे आणि मार्केटमध्ये ते जवळपास 3.5 लाख रुपयाला त्याची विक्री पण केलेली आहे. तर आज आपण आता सुरुवात करताना पहिल्यांदा कोणत्या जाती आपल्याला उपयुक्त ठरतील महाराष्ट्राच्या हवामानानुसार त्याचा आपण विचार करूया. तर पहिली जात आहे बांबोसा बल्कोवा. बांबोसा बल्कोवा बद्दल मी सविस्तरपणे बोलणारच आहे पुढच्या या माझ्या प्रेझेंटेशन मध्ये. दुसरी जात आहे बांबोसा टुल्डा. ही जात जी आहे ही उदबत्तीसाठी म्हणा किंवा वेगवेगळ्या व्यवसाय उद्योगामध्ये या जातीचा वापर पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रचंड प्रमाणात वाढणार आहे, त्याची मागणी वाढणार आहे आणि त्यासाठी नक्की या जातीचा आपण विचार करायला हरकत नाही. तिसरी जात आहे डेंड्रोकॅलॅमस ब्रँडिसी. हा जो बांबू आहे बर्मा बांबू म्हणून हा प्रसिद्ध आहे. हा जगातला सगळ्यात उंच वाढणारा बांबू आहे आणि हा विशेष करून आपला जो महाराष्ट्राचा जो पश्चिम घाट जो आहे किंवा सह्याद्रीची जी पर्वतरांग आहे आणि तिथून त्याला लागूनच जो खालचा कोकण भाग जो आहे, ह्या कोकण आणि ह्या सह्याद्री घाट माथ्यामधल्या ज्या जमिनी आहेत ह्या ठिकाणी ही विशेष करून डेंड्रोकॅलॅमस ब्रँडिसी ही जात निश्चितच फायदेशीर ठरणार आहे आपल्याला. त्याचं व्यावसायिक उत्पादन घ्यायला ही जात अतिशय उपयुक्त आहे. त्याच्यानंतर चौथी जात जी आहे ती डेंड्रोकॅलॅमस स्टॉक्सी किंवा आपल्या बोलीभाषेमध्ये त्याला मानगा म्हटलं जातं, मेसकाठी म्हटलं जातं. ही जात आहे. ही विशेष करून सिंधुदुर्गमध्ये ही जात मोठ्या प्रमाणात आढळते आणि सिंधुदुर्गामधून या जातीचा जे उपयोग आहे तो कोनबॅक सारख्या संस्थेनं या मानग्याला एक जागतिक पातळीवरती नेऊन ठेवलेलं आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यानंतर थायरोस्टेचस ऑलिव्हेरी, टी ऑलिव्हेरी पण असं म्हणता येईल या जातीला. ही जात सुद्धा अतिशय उपयुक्त आणि महत्वाची अशी जात आहे. या 5 जातींच्या बद्दल आपण सविस्तरपणे बोलणार आहे. तर पहिली जात आहे ही बर्मा बांबू. हा डेंड्रोकॅलॅमस ब्रँडिसी या बॉटॅनिकल नावानं हा बांबू ओळखला जातो. हा जगातला सगळ्यात उंच वाढणारा बांबू आहे. याची उंची जर मोजली आपण तर 90 फुटापासून ते 120 फुटापर्यंत हा वाढलेला दिसतो.
आपल्या शेजारील कर्नाटक राज्यामध्ये पश्चिम घाटांची जी रांग आहे, वेस्टर्न घाट्सची जी माउंटन रेंज आहे, त्याच्यामध्ये कुर्गचं जे जंगल आहे त्या जंगलामध्ये हा बांबू मोठ्या प्रमाणात आढळतो. आणि याच्यामध्ये फ्लॉवरिंग 2012-13 पासून झालेलं होतं आणि त्याची काही बी आम्ही कलेक्ट केलेली होती आणि इथं आम्ही त्याचं अभिवृद्धी करून त्याची रोपण निर्मिती करून इथं काही आम्ही कोल्हापूर आणि सांगली भागात सुद्धा याचा म्हणजे रुजवण्याचा प्रयत्न केला, पण त्याला फारसं यश आलेलं नाही, कारण हा अतिशय सेन्सिटिव्ह बांबू आहे. ह्याला भरपूर गर्द झाडी, व्हॅली आणि एक दमट असं हवामान लागतं. तर ते जे हवामान उपलब्ध आहे ते आपल्या ह्या पश्चिम घाटामध्ये उपलब्ध आहे किंवा कोकणामध्ये हा बांबू चांगला रुजलेला आहे. आपण संदीप चोपदेंच्याकडे याची जातीचं लागवड केलेली आहे थोडी प्रमाणात आणि तिथं त्यांच्याकडे ती जात यशस्वी झालेली आहे. माझ्याकडे आंबोली हिल स्टेशनच्या शेजारी माझं जे शेत आहे त्या ठिकाणी सुद्धा पश्चिम घाटामध्ये येणारं शेत आहे. त्या ठिकाणी पण आमच्याकडे हा बांबू चांगल्या पद्धतीने रुजलेला आहे. पण तेच आपण जर कोल्हापूरच्या या पूर्व भागामध्ये जर बघितलं किंवा इचलकरंजी किंवा सांगली भागामध्ये ज्या ठिकाणी आम्ही रोपं ही दिली होती तिथं फारसं यश आलेलं नाही किंवा तिथं ती रुजली नाहीत असं मला जाणवलं. त्यामुळं हा थोडासा बांबू जो आहे हा सेन्सिटिव्ह बांबू आहे आणि याचा जो उपयोग आहे हा म्हणजे ही रोपं उंची वाढतात, सगळ्यात प्रचंड वेगानं वाढणारी ही बेटं आहेत. 90 ते 125 फूट उंच वाढणारी ही जात आहे. याला आपण लो डेन्सिटीमध्ये म्हणजे कमी घनतेनंच लागवड केलं पाहिजे. याचं साधारण एकरी रोप संख्या 145 रोपं प्रति एकर पर्यंत आपण ठेवायला हरकत नाही. 2 ओळीतलं जे अंतर ठेवायचं आहे ते 20 फुटापर्यंत ठेवायचं आहे आणि 2 रोपातलं अंतर जे आहे ते 15 फुटापर्यंत जर ठेवलं तर एका एकरमध्ये साधारण 145 पर्यंत रोपं बसतात. हा म्हणजे अतिशय सुंदर असा देखणा बांबू आहे. याच्याकडे बघतच बसावं असं म्हणजे आपल्याला वाटतं. त्याचं जे पेरातलं अंतर आहे ते 30 सेंटीमीटर पासून 30 सेंटीमीटर पर्यंत असं पेर त्याचं तयार होतं. पेराचा जो व्यास आहे बुडक्यामध्ये जवळपास 9 इंचापासून ते 12 इंचापर्यंत त्याचं डायमीटर मिळतं. आणि याचे जी शिफारस आहे म्हणजे लागवडीसाठी हे सह्याद्री माउंटन रेंज, कोल्हापूरचे जे पश्चिम भागातले जे तालुके आहेत चंदगड, आजरा, गडिंग्लज, गारगोटी, बुदरगड, त्याच्यानंतर चांदोली अभयारण्य किंवा इकडे हा जो परिसर आहे हा लागवडीसाठी अगदी महाबळेश्वर पर्यंत ह्या घाटातली जी काही ठिकाणं आहेत किंवा ह्या जमिनी आहेत याच्यामध्ये याची लागवड करायला सुंदर आहे. आणि दुसरं असं की गर्द झाडीमध्ये, व्हॅलीमध्ये जर का याची आपण लागवड केली तर अतिशय जोमानं ही बेटं वाढताना दिसतात. याचा जो उपयोग आहे तो घरं बांधणीसाठी मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. आपल्याकडे पूर्वी म्हणजे मेट्रिक सिस्टीम किंवा किलो पद्धतीनं किंवा क्विंटल पद्धतीनं धान्य मोजायची पद्धत नव्हती. आपल्याकडे मापट्यावरती किंवा अडीशेरीवरती आपण वेगवेगळ्या आपल्या धान्याची मोजणी करत होतो. तर याचं जे बांबूचं जे एक पेर आहे ते एक अडीशेरी असल्यासारखं आहे आणि पूर्वीच्या काळातली लोक ह्या अशा बांबूचा उपयोग हे मोजण्यासाठी म्हणून पण उपयोग करत होते. त्याच्यानंतर याची बेळं जी आहेत बुरुड लोकांना जे विणकाम करायसाठी किंवा बास्केटरी करण्यासाठी या बेळांचा अतिशय सुंदर उपयोग होतो. बांबू लुंबर हा जो काही प्रकार आहे की काल जसं आपण आपल्या योगेश शिंदेच्या प्रेझेंटेशन मध्ये पाहिलं की बांबू लोंबर किंवा बांबू टिंबर जर का आपण केलं, एक सागवानाचा जर का ठोकळा आपण एक घनफुटाचा ठोकळा जसा असतो त्या पद्धतीनं आपल्याला गोलाकार जो बांबू आहे त्याला पट्ट्या काढून त्याला हॉट प्रोसेस करून आपण जर का बांबू लुंबर मध्ये कन्वर्ट केलं तर या जातीचा उपयोग वेगवेगळ्या वस्तुकाम किंवा हँडीक्राफ्ट बनवण्यासाठी अतिशय सुंदर पद्धतीने याचा उपयोग होऊ शकतो. दुसरं असं की फ्लोरिंग जे आहे, आता आपण आरसीसी घरामध्ये राहतो आणि आपले ज्या व्हर्टिफाईड टाईल्स असतात ह्या आरोग्यासाठी अत्यंत घातक आहेत आणि याच्यापासून वेगवेगळे आजारपण आपल्याला जडतात आणि असे जे दुष्परिणाम आहेत या आरसीसी किंवा सिमेंट कॉन्क्रीटच्या घरांचे, त्याच्यासाठी एक सुंदर पर्याय हा बांबू बेस फ्लोरिंग आता मार्केटचा ट्रेंड आलेला आहे. अजून भारतामध्ये हा प्रकार जो आहे हा अजून रुळलेला नाही आहे, पण चीन सारख्या देशानं याची बांबू फ्लोरिंगची युरोपियन कंट्रीज आणि अमेरिकेमध्ये निर्यात करायला सुरू केलेलं आहे. तर त्याचं बांबू फ्लोरिंग जे आहे त्याच्यासाठी अतिशय सुंदर ह्या जातीचा उपयोग होऊ शकतो. याचे जे कोंब आहेत पहिल्या 3 दिवसात आलेले जे फ्रेश ताजे कोंब जे असतात हे खाद्यासाठी पूरक आहेत आणि त्याचा उपयोग आपण खाद्यामध्ये करू शकतो. साधारण पूर्ण वाढलेलं जे बेट आहे हे बेट आता आपण छोटंसं रोप लावलं तर हे पूर्ण वाढायला किमान 5 ते 6 वर्ष जातात
आणि तिथून पुढे याचं व्यावसायिक उत्पादन यायला लागतं. त्याच्यासाठी आपल्याला खत आणि पाण्याचं नियोजन हे करणं फार महत्वाचं आहे. तर अशा बेटातून दरवर्षी आपल्याला 15, 20, 25 फुटवे आपल्याला मिळू शकतात. तर त्याच्यातले काही फुटवे आपण एक 4 फुटवे, 5 फुटवे असे आपण जर का कोंब काढले तर एका कोंबाचं वजन आपल्याला 10 किलो पासून ते 50 किलो 75 किलो पर्यंत मिळू शकतं. कारण ही जात अतिशय अशी जायंट बांबू म्हणजे राक्षसी बांबू प्रकारातले हे बांबू आहेत. आणि त्यामुळं याचे कोंब सुद्धा तेवढेच जोमानं आणि तेवढ्याच वजनाचे मिळतात. जर का बाजारामध्ये आपला 50 रुपये किलोनं जरी कोंब गेला आणि 10 किलोचा जरी बांबूचा कोंब निघाला आपला एक कोवळा कोंब, तर त्याचे एका कोंबाचे 500 रुपये हे पहिल्या म्हणजे तो कोंबाचा जन्म झाल्यानंतर अगदी 3 दिवसातच आपल्याला एका कोंबापासून 500 रुपयाचं उत्पन्न या जातीमधून मिळू शकतं. याच्या कोंबांची आपण लोणचं घालू शकतो. जसं की चीनी लोक आहेत किंवा जपानच्या लोकांनी बांबूला भाज्यांचा राजा असं म्हटलेलं आहे. का तर त्याच्यामध्ये पौष्टिक तत्व इतकी सुंदर आहेत आणि नैसर्गिक स्वरूपामध्ये मिळतात की ती आपल्याला तब्येतीसाठी प्रकृतीसाठी अतिशय लाभदायक अशी पौष्टिक तत्व आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे त्याचा उपयोग भाजीसाठी किंवा ब्रेकफास्टमध्ये चीनी आणि जपानी लोक करतात. यानंतरची जात आहे ती मानगा बांबू. आपण काल सुद्धा याची थोडी माहिती घेतलेली आहे. चिवा बांबू म्हणता येईल याला किंवा मेसकाठी म्हणता येईल. याचं शास्त्रीय भाषेतलं नाव आहे डेंड्रोकॅलामस स्टॉक्सी. आणि ज्यावेळी शेतकरी बांबूकडे वळतो किंवा त्याला शक्य म्हणजे त्याचा समज असतो की हा चिवाकाठी लावायची आहे, मेसकाठी लावायची आहे, आम्हाला बांबू लावायचा नाही असं म्हणत माझ्याजवळ बरेचसे शेतकरी येतात की आम्हाला बांबू नको आहे. बांबू म्हणजे काय तर काटेकळक मध्ये जो काटेरी बांबू असतो तो म्हणजे बांबू, असं बऱ्याचशा लोकांचा ग्रह झालेला आहे. पण हे सगळे जे काही जाती आहेत ह्या बांबू ह्या संज्ञेखालीच येतात. जगामध्ये असं एकमेव ही वनस्पती आहे की भारतातला माणूस सुद्धा बांबू म्हटल्यावरती लगेच त्याच्या समोर बांबूची बेटं येतात. आणि अमेरिकेतल्या माणसानं जरी बांबू म्हटलं तरी त्याला ते बांबूचं बेट हे नजरेसमोर येतं. तर असा युनिव्हर्सल हा बांबू शब्द जो आहे त्या व्याख्येखालीच ही जात सुद्धा येते. ही जरी बांबूच्याच प्रकारातली जात असली तरी काही वेगळी नाही आहे. तर ह्या बांबूमध्येच ही येणारा हा बांबू एक म्हणजे जात आहे ही. हा मानगा बांबू हा नेटिव्ह बांबू म्हटला तरी चालेल की आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी याची बेटं दिसतात. आणि अर्थकरण जे आता दिसतं आपल्याला सध्याचं जे बांबू मधलं जे अर्थकरण आहे ते ह्याच एका जातीवरती विकेंद्रित झालेलं आहे. कारण का ही जात जी आहे ह्या जातीचं ह्या पश्चिम घाटामध्ये मोठ्या प्रमाणात अनादी काळापासून याची बेटं दिसतात. आणि आपल्या पूर्वजांनी सुद्धा त्याचं महत्व अधोरेखित करून ही बेटं जी आहेत किंवा याचे जे कंद आहेत ते कंद काढून आपल्या शेताजवळ कुठेतरी ओढ्याजवळ किंवा नदीजवळ अशा ठिकाणी याची लागवड झालेली ही बेटं दिसतात. पण याची लागवड असं म्हणता येणार नाही कारण याला कुठेही आपण खतं पाणी किंवा कशाचंही नियोजन करत नाहीये. अशा निसर्गामध्ये आलेल्या बेटातून आपल्याला 3 वर्षातून एकदा उत्पन्न मिळतं. आणि जर का आपण याला व्यावसायिक स्वरूप दिलं, जसं आपण ऊसाची शेती करतो किंवा आपण एखाद्या फळबागेची शेती करतो, त्या पद्धतीनं जर का व्यावसायिक स्वरूप दिलं तर या जातीमध्ये किंवा बांबूच्या कोणत्याही जातीमध्ये तुम्हाला उत्पन्न जे आहे हे 10 ते 20 पटीनं वाढलेलं दिसेल. का तर आपण खताचं नियोजन करतोय, पाण्याचं नियोजन करतोय. ह्या 2 गोष्टींचं नियोजन केलं तर बांबू वर्षभर कामाला लागतो. की जसं आता हे बेटामधला जो फोटो दिसतोय की हे उन्हाळ्यामध्ये काढलेला फोटो आहे हा. आणि याच्यामध्ये उन्हाळ्यामध्ये काय होतं की याला पाणी मिळत नाहीये आणि पाणी मिळत नसल्यामुळं त्याची पानं सगळी पानगळ झालेली आहे. आणि त्या उन्हाळ्याच्या ताणामुळे त्यानं म्हणजे एक त्या बेटानं सुप्त अवस्था धारण केलेली आहे. म्हणजे ते डॉर्मंट स्टेजमध्ये गेलेलं आहे. का तर प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्याला आपलं अस्तित्व टिकवायचं आहे. आणि ज्यावेळी मृग नक्षत्र सुरू होतं किंवा मान्सूनचा पाऊस चालू होतो पुन्हा हे ऊर्जित अवस्थेत येतात ही बेटं आणि परत कामाला लागतात. तर त्याच्यानंतर काय दिसतं आपल्याला की मृग नक्षत्राचा पाऊस चालू झाला की त्यांचे मुळ्या कामाला लागतात. बेटं ही सगळी कार्यक्षम होतात आणि 1 महिनाभर त्यांचं जे काही आतलं अन्नग्रहण आणि सगळी साठवणुकीची प्रक्रिया तयार झाली की साधारण जुलैच्या अखेर पासून ते सप्टेंबर एंड पर्यंत याच्यातून नवीन कोंब येताना दिसतात. आणि हे भर पावसामध्ये कोंब येत असतात. त्यावेळी वादळ असतं, वारं असतं, त्याच्यामुळे त्या कोंबांची मोडतोड होते. बऱ्याचशा ठिकाणी ही बेटांचे जे काही बांबूचे नवीन आलेले फुटवे असतात, कोंब असतात, हे मोडलेले आपल्याला दिसतात. जर का आपण याच बेटांना आपण वर्षभर पाण्याचं नियोजन म्हणजे पावसाळा सोडून राहिलेले जे 6-7 महिने आहेत या कालावधीमध्ये जर का आपण पाण्याचं नियोजन केलं, खतांचं जर नियोजन केलं तर आपल्याला असं दिसतं की याच्यामध्ये कोंब येण्याची जी प्रक्रिया आहे
ही साधारण थंडी संपायला म्हणजे फेब्रुवारी महिना ते मार्च महिन्यातली जी थंडी संपते आणि नंतर उष्णता चालू होते, उन्हाळा सुरू होतो, त्या दरम्यान याच्यामध्ये कोंब येताना दिसतील. आम्ही ज्या ज्या ठिकाणी बांबू लागवड केलेली आहे, व्यावसायिक शेतीला सुरुवात केलेली आहे, त्या ठिकाणी पाणी आणि खताचं नियोजन जिथं झालेलं आहे, त्या ठिकाणी आपल्याला मार्च आणि एप्रिलमध्ये कोंब येताना दिसतात. आणि याचा फायदा असा आहे आपल्याला की मार्च आणि एप्रिलमध्ये हे कोंब आल्यामुळं त्याला पुरेसा वाढीचा वेळ मिळतो. साधारण मार्च, एप्रिल, मे आणि जून पर्यंत याला आपल्याला म्हणजे त्याची व्यवस्थित वाढ होते आणि त्याचा ठिसूळपणा आहे तो कमी होऊन त्याच्यामध्ये फायबरची डेव्हलपमेंट होते आणि हे कोंब असतात हे टणक होतात आणि मग पावसाळ्यामध्ये जे जोराचं वाहणारं वारं आहे किंवा मोठा पाऊस पडणारा आहे त्याला ते तोंड द्यायला तयार होतात आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये बांबूच्या काट्यांची मोडतोड होत नाही आणि त्याच्यामुळं ही बेट वर्षभर कामाला जर आपल्याला लावायची असेल तर त्याच्यासाठी खत आणि पाण्याचं नियोजन हे तितकंच महत्वाचं आहे. आता बघितलं आपण की या जातीची मोठ्या प्रमाणात जवळपास एक 40 कोटीची उलाढाल आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होताना दिसते. हा जो बांबू आहे हा प्रामुख्यानं याची काही वैशिष्ट्ये आपण बघूया. मोठ्या प्रमाणात हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हा बांबूचं अस्तित्व आढळतं. एका सिंधुदुर्ग जिल्ह्याचा टर्नओव्हर याचा जर विचार केला आपण तर 50 कोटीच्या घरात याचं उलाढाल होताना दिसते. याची साधारण आपण एकरी जर का लागवड करायची झाली तर मीडियम डेन्सिटी म्हणजे 500 रोपांची लागवड केल्यास ही व्यावसायिक दृष्ट्या फायदेशीर ठरेल. एक जाणकार म्हणून किंवा माझा गेल्या 12 वर्षाचा बांबू क्षेत्रातला जो अभ्यास आहे याच्यामध्ये मी 2 गोष्टीमध्ये काम केलेलं आहे. एक म्हणजे की घन लागवड, सधन पद्धतीनं लागवड, त्याच्यामध्ये 900 ते 1000 रोपं आपण लावलेली आहेत एका एकरमध्ये आणि त्याच्यानंतर आता गेल्या एक 5 वर्षामध्ये आपण कामाला सुरुवात केलेली आहे ती मध्यम पद्धतीची लागवड म्हणजे मीडियम डेन्सिटीची जी लागवड आहे त्याच्यामध्ये 500 रोपांची लागवड. या दोन्ही प्रकारामध्ये जर बघितलं तर 500 रोपांची लागवड पद्धत ही शेतकऱ्याला व्यावसायिक दृष्ट्या फायदेशीर ठरू शकते आणि याच्यातून आपल्याला समाधानकारक उत्पादन घेता येईल. जवळपास आपल्याला 1 लाख ते 2 लाख रुपयाचं वार्षिक उत्पन्न याच्यातून आपल्याला एक पहिली 4 वर्ष पार पडली की तिथून पुढे आपल्याला नियमित याच्यातून उत्पादन घेता येईल. जरी शासनानं किंवा बांबू बोर्डानं किंवा नॅशनल बांबू मिशननं जरी बांधावरची लागवड सुचवलेली असली तर तरी पण काय की ज्या ठिकाणी मोठे बांध असतील, ज्या ठिकाणी बांधाची जी रुंदी आहे ती 8 फूट 10 फुटापर्यंत जर असतील तर त्या ठिकाणी तुम्ही बांबूची लागवड बांधावरती केल्यास फायदेशीर ठरते. जर का छोटे बांध असतील आणि 4-5 फुटाचा रुंदीचा जर बांध असेल त्या ठिकाणी जर आपण हे बेट लावली कोणत्याही जातीची तर ही बेटं जवळपास 25 ते 30-40 फूट उंच वाढतात आणि त्याची सावली मग आपल्या शेतामध्ये पडायला लागते आणि शेतामध्ये सावली पडली की मग त्या ठिकाणचं तुमचं जे काही पावसाळी किंवा हंगामी पिकं जी घेणार असतं आपण त्याच्यामध्ये त्याचा उगवणुकीवर असेल किंवा त्या पिकावरती परिणाम होतो. जसं की कोणत्याही झाडाखाली दुसरी वनस्पती वाढत नाही, हा बांबूला सुद्धा अपवाद नाहीये. बांबूची ज्या ठिकाणी सावली पडते त्या ठिकाणी कोणतंही पीक वाढणार नाही आणि त्याच्यासाठी तुम्ही लागवड करत असताना याचा जरूर विचार करा की आपण घनता काय ठेवायची. कारण एकरी 160 रोपं किंवा 200 रोपं लावून तुमची व्यावसायिक उत्पादकता वाढणार आहे का? तर त्यासाठी तुम्ही विचार करा की किमान एक 400 ते 500 रोपं एका एकरमध्ये लावणं अत्यंत गरजेचं आहे. जर का तुम्हाला पुढे 5-50 वर्ष व्यावसायिक उत्पादन घ्यायचं असेल, प्रोफेशनल पद्धतीनं जर का बांबूच्या शेतीकडे वळायचं असेल तर त्याची रोपांची घनता किती आहे, बेटांची संख्या किती आहे त्याच्यावरच तुमची एकरी उत्पादकता निश्चित होणार आहे. आणि सधन पद्धतीनं लागवड करून सुद्धा बघितलं आपण की त्याच्यापेक्षा ही मीडियम डेन्सिटीची लागवड आहे ही फायदेशीर आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला एकतर गुंतवणूक कमी होते आणि उत्पन्न जवळपास सधन पद्धतीने लागवडीतून जे उत्पन्न मिळणार आहे तेवढंच मिळतं. त्यामुळं जास्ती रोपं लावण्यापेक्षा आपण व्यवस्थित आणि 500च रोपं लावावी, 500च रोपं जगवावी, ती वाढवावी आणि त्याच्यातून फायदेशीर उत्पन्न घ्यावं. याच्यामध्ये आपण 500 रोपं एकरी लागवड सुचवलेली आहे तर याचं जे काही 2 ओळीतलं अंतर आहे ते 12 फूट, 2 रोपातलं जे अंतर आहे ते 7 फूट ठेवावं. 12x7 वरती जेसीबीनं खड्डे मारून याची लागवड करणं फायदेशीर आहे. याचं जे पेरातलं अंतर आहे ते 30 ते 45 सेंटीमीटर पेरातलं अंतर आहे. याची जी उंची आहे मांडग्यामधली ती 22 फुटापर्यंत पासून ते 30 फुटापर्यंत आपल्याला उंची मिळते. सगळ्यात महत्वाचा हा मुद्दा आहे की प्लांटिंग मटेरियल इज नॉट अवेलेबल. म्हणजे याच्यातलं मांडग्यामधलं जे काही आपल्याला रोपं पाहिजे असतात किंवा कंद पाहिजे असतात किंवा त्याचं एकतर बी त्याचं नपुसक आहे त्यामुळं ते बियाण्याचा उपयोग आपल्याला रोप अभिवृद्धीसाठी होत नाहीये.
जसं की ऊसाची आपण रोपं अतिशय जलद गतीनं आणि कमीत कमी वेळामध्ये निर्मिती करू शकतो, तसं बांबूमध्ये हे घडत नाहीये. त्यातल्या त्यात माणग्याच्या बांबूमध्ये शाकीय पद्धतीनं अभिवृद्धीचे प्रयत्न आता सुरू झालेले आहेत, पण अजूनही त्याला म्हणावं तसं यश येत नाही. कारण त्याचं जो वरचं जे साल असतं बांबूचं, हे अतिशय कठीण साल असतं. त्याच्यातून डोळ्यातून आपल्याला कोंब फुटताना दिसतो लवकर, परंतु मुळं लवकर सुटत नाहीत आणि त्याच्यामुळं रोपांची संख्येवरती त्याचा परिणाम होतो. हे एक मोठा अडथळा आहे या जातीमधला. काही प्रयोगशाळा ज्या आहेत, टिश्यू कल्चर लॅब, त्यांनी बांबूपासून रोप निर्मिती या मेसकाठीपासून किंवा माणग्यापासूनची रोप निर्मिती सुरू केलेली आहे. काही प्रमाणात त्यांना यश आलेलं आहे, पण अजून मोठ्या प्रमाणात याची रोपं उपलब्धता होत नाहीयेत. प्रत्येक शेतकरी किंवा प्रत्येक शेतकऱ्यांना ज्यांना बांबूकडे वळायचं आहे, तेव्हा पहिल्यांदा हाच बांबू नजरेसमोर येतो आणि याचीच लागवड करावी, हाच एक दृष्टिकोन शेतकरी ठेवून आमच्या समोर येतो. पण याच्या व्यतिरिक्त याच्या मागे जर का रोपं मिळत नसतील तर तुम्ही थांबू नका. आणि दुसऱ्या इतर सुंदर जाती आहेत आपल्याकडे की ज्या अतिशय व्यावसायिकदृष्ट्या फायदेशीर ठरतील, ज्या व्यापाऱ्यांना अजून जाती माहिती नाहीत, पण आपण जोपर्यंत लागवड करणार नाही आपल्या ठिकाणी तोपर्यंत या नवीन जातींची ओळख होणार नाहीये. आणि याची बाजारपेठ, नवीन जातींची जी बाजारपेठ आहे ती आपल्याकडे भारतामध्ये उपलब्ध आहे. त्यामुळं या जातीवरच आपण विकेंद्रित न होता आपण दुसऱ्या जातींचा विचार करावा. जर का या जातीमधली रोपं सहजासहजी उपलब्ध झाली तर निश्चित तुम्ही जरूर लागवड करावी या जातीची. तर याचा जो उपयोग आहे तो स्कॅफोल्डिंग म्हणजे पायाडासाठी किंवा मोठमोठ्या घर बांधकामामध्ये वगैरे याचा उपयोग होतो. कोनबॅक सारख्या संस्थेनं अतिशय सुंदर उच्च दर्जाचं वर्ल्ड क्लास क्वालिटीचं फर्निचर या माणग्यापासून तयार केलेलं आहे. आणि त्याचा एक आदर्श जो आहे त्यांनी भारतासमोर ठेवलेला आहे कोनबॅक सारख्या कुडाळ मधल्या संस्थेने. तर त्यांनी अतिशय सुंदर आणि वर्ल्ड क्लास क्वालिटीचं फर्निचर बनवलेलं आहे, स्ट्रक्चर्स बनवलेले आहेत. बास्केटरी, विणकाम किंवा ब्रूड लोकांना ही अतिशय चांगली जात आहे. कन्स्ट्रक्शन मध्ये याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. आणि प्रामुख्याने कोल्हापूर जिल्ह्यामधला जो काही माणगा किंवा मेसकाठी जी जाते ही सांगली किंवा नाशिक जिल्ह्यामध्ये, नगर जिल्ह्यामध्ये ज्या काही बागा, द्राक्ष बागा वगैरे आता बहरायला या लागलेत, त्याच्यासाठी आधार देण्यासाठी प्रामुख्यानं जवळपास 60% बांबू हा याच मेसकाठी किंवा माणग्याच्या काट्या वापर होताना दिसतो. आता आपण वळूयात तिसऱ्या जातीकडे, जी टुलडा नावाची जात आहे. ही टुलडा, बांबोसा टुलडा असं त्याचं शास्त्रीय भाषेतलं नाव आहे. प्रेक्षकांना एक विनंती आहे की तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही जरूर ते लिहून ठेवा आणि जसं माझं हे सत्र संपलं की त्यावेळी तुम्ही ते मला प्रश्न विचारू शकता, तुमच्या शंकांचं समाधान केलं जाईल. आणि आता फक्त मी हे प्रेझेंटेशनच म्हणजे पहिल्यांदा मी पूर्ण करतो आणि नंतर तुम्हाला पुरेसा वेळ दिला जाईल शंका समाधानासाठी. तर ही जी जात आहे ही बांबोसा टुलडा हा जो बांबू आहे हा याचं अस्तित्व मोठ्या प्रमाणात नॉर्थ ईस्ट मध्ये त्रिपुरा, आसाम, त्याच्यानंतर मणिपूर आणि त्या नॉर्थ ईस्ट मध्ये मोठ्या प्रमाणात हा बांबू आहे. हा बांबू जो आहे हा अतिशय महत्वाचा असा बांबू आहे. याचं बांबू तोडल्यानंतरच्या ज्या काट्या निघतात ह्या अशा प्रकारच्या काट्या आपल्याला दिसतात. याची उंची जवळपास नॉर्थ ईस्ट मध्ये 50 ते 60 फुटापर्यंत वाढलेला आहे. पण आपल्याकडे हा बांबू जो आहे तो आता आम्ही गडचिरोलीमध्ये पण याची 2012 मध्ये लागवड केलेली आहे आणि त्याचं जवळपास 35 ते 40 फुटापर्यंत उंची मिळालेली आहे आपल्याला महाराष्ट्रामध्ये. गडचिरोली सारख्या 47-48 डिग्री हवामानामध्ये ही जात अतिशय सुंदर पद्धतीनं वाढलेली आहे. बल्कोच्या तुलनेमध्ये या जातीला ब्रँचिंग कमी आहे. ब्रँचिंग कमी असल्यामुळं याला थोडंसं पाणी कमी लागतं. त्याच्यामुळं ही जात जी आहे ती आपल्याला जो मराठवाडा असेल किंवा विदर्भातलं काही थोडंसं अवर्षण भाग असेल की जिथं आपल्याला संरक्षित पाणी देता येईल अशा ठिकाणी याची लागवड महाराष्ट्रभर कुठेही लागवड होऊ शकते. प्रामुख्यानं मी विदर्भ आणि मराठवाड्याचं नाव का घेतलं की तिथं बऱ्याचशा शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की आपण कुठली जात लावावी. तर या जातीचं वैशिष्ट्य काय की ह्या जातीपासून आपल्याला उदबत्तीच्या काड्या, भारतातला सगळ्यात मोठा बिझनेस आहे की त्या उदबत्तीच्या काड्या ह्या बांबूपासून आपल्याला बनवता येणार आहेत. आतापर्यंत नॉर्थ ईस्ट मधून हा बांबू वापर करूनच याच्यामधून उदबत्तीच्या काड्या बनवलेल्या आहेत. त्याच्यानंतर कुल्फीच्या स्टिक, आईस्क्रीमचे चोकोबार किंवा कटलरी आयटमसाठी सुद्धा हा अतिशय महत्वाचा बांबू आहे की ज्याची आपल्याकडे लागवडच नाही आहे. माझ्याकडे कर्नाटकामधून आणि आंध्र प्रदेशामधून काही व्यापाऱ्यांनी मागणी केलेली आहे की हा बांबू आम्हाला आठवड्याला 5 ट्रक द्या, 10 ट्रक द्या. पण आता आपल्याकडे 30 एकरचा प्लॉट
इथं कोल्हापूरमध्ये बाजीराव पाटील म्हणून आहे, ते पुढच्या प्रेझेंटेशन मध्ये माझा येणारच आहे. त्यांच्याकडे आपण हा लागवड केलेला आहे. याचं बियाणं उपलब्ध नव्हतं, याची रोपं उपलब्ध नव्हती. आता चांगल्या प्रकारची दर्जेदार रोपं आपल्याकडे आता उपलब्ध झालेली आहेत या जातीमधली, आणि ही लागवड आपण करायला व्यावसायिकदृष्ट्या ही फायदेशीर जात आहे. ही जी रोपं आहेत ही बी पासून केलेली रोपं आहेत, आणि बी पासून केलेल्या रोपाचं जे वैशिष्ट्य आहे ते हे पहिलं वर्ष त्याचं सुरू झालेलं आहे, आणि इथून पुढे जवळपास 50 ते 55 वर्षापर्यंत याचं आपल्याला उत्पादन मिळत राहणार आहे. आणि हा जो फोटो दिसतो हा बाजीराव पाटील सर जे आहेत आपले, हे राधानगरी तालुक्यामध्ये त्यांचं पिरळ आणि धामोड या 2 ठिकाणी त्यांची शेती आहे. टोटल 71 एकर मध्ये त्यांनी बांबूची शेती 3 वर्षापूर्वी सुरू केलेली आहे. हे मध्ये जे दिसतात हे बाजीराव पाटील सर. तर यांनी जवळपास पिरळमध्ये 30 एकर मध्ये या टोल्डा जातीच्या बांबूची लागवड चांगली केलेली आहे. 3 वर्षाची बेटं इथं आता अतिशय सुंदर अशी तयार झालेली आहेत. महाराष्ट्रातून जवळपास एक 2000 लोकांनी यांच्या शेताला इथं भेट दिलेली आहे. आपणही लॉकडाऊन संपल्यानंतर जरूर आपण हा प्लॉट पाहावा, पाहण्यासारखा प्लॉट आहे. तर हा जो टोल्डा बांबू आहे, हा टोल्डा बांबू आपल्याला व्यावसायिकदृष्ट्या फायदेशीर आहे, आणि याचे उपयोग भरपूर आहेत. याची भविष्यकाळामध्ये मागणी वाढणार आहे. याची सुद्धा आपण एका एकरमध्ये 500 रोपं लावायला हरकत नाही. याचंही ओळीतलं अंतर 12 फूट आणि 2 रोपातलं अंतर 7 फूट जर ठेवलं, 12x7 वर जर लागवड केली तर एकरी 500 रोपं याची बसतात. साधारण लागवडीनंतर याचं जे उत्पादन आहे, व्यावसायिक उत्पन्न यायला आपल्याला 4 वर्ष थांबावं लागणार आहे. कोणत्याही जातीची तुम्ही लागवड केली तर आपल्याला 4 वर्ष ही बांबूसाठी जस्टेशन पिरियड द्यावा लागणार आहे. तसं बघितलं तर आपण 3 वर्ष पूर्ण झाली की 3ऱ्या वर्षानंतर कोणत्याही जातीमध्ये उत्पादन सुरू होतं. पण याच्यामध्ये काय आहे की आपण कोणते बांबू काढणार आहे, तर 3ऱ्या वर्षी जे काढणार आहे ते पहिल्या वर्षी आलेले फुटवे काढावे लागतात, की जसे हे बारीक फुटवे असतात हे अशा प्रकारचे, याचं काही व्यावसायिक मूल्य होत नाही. आणि त्याच्यामुळं आपल्याला 3ऱ्या वर्षानंतर येणारं जे काही उत्पादन आहे हे म्हणजे त्याचं मूल्य होत नाही, म्हणून आपण 3 वर्षानंतरचं उत्पन्न गृहीत धरत नाहीये. 4थ्या वर्षी येणारं जे उत्पन्न आहे ते अशा प्रकारच्या 2 इंच ते 2.5 इंच जाडीच्या डायमीटरचे जे काट्या आहेत, या 30 ते 40 फूट उंच वाढलेल्या काट्या आपल्याला हार्वेस्टिंग करता तयार असणार आहेत. 4थ्या वर्षी याचं उत्पादन चालू होणार आहे. तिथून पुढे 5व्या-6व्या वर्षापासून याचं उत्पादन स्थिर होणार आहे. साधारण 5-6 वर्ष झालेल्या बेटामधून आपल्याला अशा काट्या 35 ते 40 फूट लांबीच्या काट्या खाली खोडाजवळ याचं 2 इंच ते 2.5 इंचापर्यंत डायमीटर मिळतं. 75% हा भाग भरीव असतो आणि 25% भाग पोकळ असतो. जसं पेरातलं अंतर याचं वाढत जातं, पेरातलं अंतर जवळपास 45 सेंटीमीटर पासून ते 70 सेंटीमीटर पर्यंत याचं पेरातलं अंतर आपल्याला मिळतं. आणि असं पेर हे वरती जसं उंचीकडे जाईल तसं पोकळ होत जातं, आणि हा बांबू आपल्याला लागवडीनंतर हा फायदेशीर ठरू शकतो. त्याची ही रोपं आहेत. आता पुढची जात आहे थायरोस्टॅचस ऑलिव्हेरी. हा जो बांबू आहे हा प्रामुख्याने त्रिपुरा आणि त्या भागामध्ये हा आढळतो बांबू. याचं वैशिष्ट्य काय की 2 पेरातलं अंतर जे आहे ते साधारण 15 सेंटीमीटर पर्यंत जास्तीत जास्त अंतर आहे. 16 सेंटीमीटर 15 सेंटीमीटरचं पेर असतं. हा त्रिपुरामध्ये जो बांबू आहे हा पूर्णपणे असा भरीव आणि सॉलिड बांबू आहे. याचा प्रामुख्याने जो उपयोग आहे या बांबूचा, हे माशांचे गळ जे असतात फिशिंग रॉड बनवण्यासाठी या बांबूचा उपयोग होताना दिसतो. काही इंटिरियर डिझायनिंग आणि डेकोरेशनसाठी हा बांबू भारतातून परदेशात निर्यात पण होताना दिसतो. त्याच्यानंतर या बांबूपासूनच मोठ्या प्रमाणात फर्निचरसाठी उपयोग होतो. ही जात जी आहे ती माझ्याकडे 2007 साली याचं माझ्याकडे 10 कंद आले होते या जातीमधले, आणि 10 कंदापैकी फक्त एकच कंद जगला, बाकीचे 9 कंद मेले. आणि आता माझ्याकडे जवळपास 14 वर्षाचं या जातीमधलं बेट आहे. त्या बेटाचं उत्पन्न मी घेतोय, आणि त्याच्यापासून म्हणजे त्याला पाणी घालावं लागलं नाही, कधी त्याला खतं घालावी लागली नाहीत. तर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये काटक अशी ही तग धरून राहणारी जात आहे. ज्यांना कोणाला पाण्याचा प्रश्न आहे, पण पहिली 2-3 वर्ष जर का तुम्ही संरक्षित पाणी घालून पुढे कोरडवाहू पद्धतीनं जर शेती करणार असाल तर त्यांच्यासाठी थायरोस्टॅचस ऑलिव्हेरी ही जात चांगली आहे, फायदेशीर आहे. फक्त अजूनही बाजारामध्ये याची टिश्यू कल्चरची रोपं उपलब्ध होत नाहीयेत. याचं बी अजूनही फ्लॉवरिंग झालेलं नाहीये, त्याच्यामुळं याचं बियाण्यापासून रोपं केलेली अजून उपलब्ध नाहीयेत. आता सध्या एकच मार्ग आहे आपल्याकडे की कंदापासून किंवा रायझोम पासून आपल्याला रोपांची निर्मिती करता येते.
आणि रायझोम पासून ज्यावेळी रोप निर्मिती करत असतो त्यावेळी त्याची किंमत थोडीशी वाढते. तर याची रोपं पण आपल्याकडे उपलब्ध आहेत ह्या जातीमधली. तर हे जे आहे, हे ज्या ठिकाणी मी राहतो त्या ठिकाणी आमच्या टाउनशिपच्या समोर या बेटांची लागवड मी 4 वर्षापूर्वी केलेली आहे. आता जवळपास याची उंची 30 ते 35 फूट उंच गेलेली ही बेट आहेत. अतिशय सुंदर दिसणारा हा बांबू म्हणजे बाउंड्रीसाठी किंवा आपल्या घराजवळ कुंपणासाठी लावायला अतिशय सुंदर आहे. हा सदाहरित एव्हरग्रीन बांबू आहे. या बेटांना जागा फार कमी लागते आणि आल्हाददायक आणि सुखद असं वातावरण या निर्मिती याच्यापासून होते. त्याच्या बांबूला सुद्धा चांगली किंमत येणार आहे. आता बघूया की आपण बांबू शेती करण्यासाठी महाराष्ट्रामधले कोणते कोणते भौगोलिक भाग आहेत. तर पहिला जो भाग आहे हा कोकणचे जे जिल्हे आहेत ते सगळ्यात उत्तम वातावरण जे आहे कोकणासाठी, हे कोकणासाठी बांबू लागवडीसाठी अतिशय सुंदर क्लायमेट, तिथलं हवामान, तिथली जमीन आणि तिथला पाऊस, तिथलं दमट हवामान, या सगळ्या गोष्टीच आपल्याला बांबूचं नंदनवन जर कुठं करता येईल तर ते कोकणातले जे 4 जिल्हे आहेत, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि मुंबई आणि ठाणे, हे जे काही जिल्हे आहेत या ठिकाणी बांबूला अतिशय पोषक असं वातावरण आहे. कोकणातल्या लोकांनी आंब्याकडे आणि काजूकडे गेले आता 10-15 वर्ष बराच प्रयत्न केलेला आहे वळण्याचा. त्याची बागा सुद्धा मोठ्या प्रमाणात नारळ, आंबा आणि काजूच्या बागा तयार झाल्या. पण ही सगळी जी पिकं आहेत ही फलधारणा होणारी पिकं आहेत आणि याच्यावरती हवामानाचा, क्लायमेट चेंजचा मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. आंब्यासारखं जे पीक आहे हापूस आंब्याचं, हे 1 वर्षाआड मिळतं. काजूसारखं जे पीक आहे हे थोडंसं आपल्याला धुकं पडलं तर आपल्याला लगेच त्याच्यावरती उत्पादनावरती परिणाम होतो. अशा वेगवेगळ्या प्रतिकूल परिस्थितीतून आपल्याला या सगळ्या प्रकारच्या हॉर्टिकल्चर किंवा फळबागांची जी शेती आहे या कोकणपट्ट्यामध्ये प्रसंगाला सामोरं जावं लागतं. तर त्या दृष्टीनं कोकण भाग किंवा कोकणातल्या शेतकऱ्यांनी निश्चितच बांबूकडे वळावं. त्यांची डोंगर उताराची जमीन आहे, त्या जमिनीवरती ही लागवड बांबूची अतिशय फायदेशीर ठरते. त्याला थोडंसं आपण ठिबक सिंचननं जर पाणी घातलं तर कोकणचा कॅलिफोर्निया होण्यासाठी बांबूच हे एक वरदान आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. त्याच्यानंतर दुसरा जो भाग आहे हा पश्चिम महाराष्ट्र आणि सह्याद्रीची जी पर्वतरांग आहे, ही पर्वतरांग बांबू लागवडीसाठी चांगली फायदेशीर आहे. या ठिकाणी घनदाट झाडी आहे, तिथं पाऊसमान भरपूर आहे. हिवाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये आपल्याला दमटपणा ह्या ठिकाणी भरपूर मिळतो आणि बांबू लागवडीसाठी किंवा बांबूच्या वाढीसाठी 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. 3 गोष्टी कोणत्या, तर ढगाळ हवामान, मंद सूर्यप्रकाश आणि ढगाळ हवामान हे बांबूसाठी फायदेशीर आहे. दुसरं असं की ह्युमिडिटी किंवा दमटपणा हवेतला हा बांबूमध्ये अतिशय उपयुक्त आहे. आणि त्याच्यानंतर भरपूर पाऊस, दमट हवामान, भरपूर पाऊस आणि मंद सूर्यप्रकाश, या 3 मूलभूत बांबूसाठी आवश्यक असलेल्या गोष्टी आहेत. या ज्या ठिकाणी मिळतील त्या ठिकाणी बांबू अतिशय सुंदर फुलतो, बांबू अतिशय सुंदर वाढतो. आणि हे वातावरण आपल्याला पश्चिम घाटामध्ये मिळतं आणि कोकणामध्ये तर दमट हवामान भरपूर मिळतं. पश्चिम घाटामध्ये दमट हवामान कमी आहे, थंड हवामान थोडंसं जास्त आहे आपल्या पश्चिम घाटामध्ये. तर पश्चिम घाटातला हा जो पट्टा आहे, ट्रॅक आहे सह्याद्री पर्वतरांगेचा, हा बांबू लागवडीसाठी पोषक आहे. या ठिकाणी हजारो हेक्टर जमीन पडीक आहे, या ठिकाणी वीज पडलेली आहे, हे वीज पोचलेली आहे. दुसरं रस्त्यांचं जाळं तयार झालेलं आहे आता अलीकडच्या या 20-25 वर्षामध्ये. आणि ह्या पश्चिम घाटामध्ये बरेचसे नदीवरती सिंचन प्रकल्प झालेले आहेत आणि त्याच्यामुळं नदी दुथडी भरून वाहत असते वर्षभर. तर ज्या ठिकाणी आपण शेतीची पिकं, ऊस असेल किंवा आणखीन काही दुसरी पिकं घेऊ शकत नाही, फळझाडं घेऊ शकत नाही, अशी ही ह्या पश्चिम घाटामध्ये जवळपास एक 15 ते 20 हजार हेक्टर पडीक जमीन, मुलकीपड किंवा मुलकीपड म्हणता येणार नाही, खाजगी जी पड जमीन आहे, जी मालकी जमीन आहे, या जमिनीमध्ये ही लागवड, आपल्याला बांबूची लागवड ही फायदेशीर ठरू शकते. तर त्या दृष्टीनं हा दुसरा म्हणजे भाग आहे महाराष्ट्राचा की जिथं आपण बांबू लागवड करू शकतो. तिसरा जो भाग आहे तो खानदेश आणि मराठवाडा. आता मराठवाड्यामध्ये आणि खानदेशामध्ये जर आपण विचार केला तर हा मराठवाड्याकडचा जो भाग आहे तो बराचसा कोरडा हवामानाचा भाग आहे. इथे पाऊसमान कमी असतं. उन्हाळा जवळपास 45 ते 47 डिग्री सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर आपल्याला दिसतं.
कोरडा हवामान आहे, पाण्याचं दुर्भिक्ष आहे, पाऊसमान कमी आहे, असा असलेला हा प्रदेश आहे. तर या ठिकाणी आपल्याकडे पारंपरिक पद्धतीने जी काही मानवेल जात आहे बांबूची, ही आपण या भागामध्ये लागवड करायला हरकत नाही. मानवेलची जर चांगली तुम्हाला जातीवंत रोपं मिळाली तर ती जरूर लागवड करावी मानवेलची. या भागासाठी ऑलिव्हेरी जात जी आहे ही फायदेशीर ठरू शकते. या भागामध्ये टुलडा बांबू जो आहे हा फायदेशीर ठरू शकतो. अशा प्रकारच्या या 3 जाती तरी आपल्याला लागवड करता येईल. मराठवाड्यामध्ये परळी, बीड जिल्ह्यामध्ये आपले डॉक्टर वांगीकर म्हणून तिथे डॉक्टर आहेत. त्यांनी जवळपास 15 एकर मध्ये याच्यामध्ये बल्कोवा आणि टुलडा जातीची नैसर्गिक पद्धतीने लागवड केलेली आहे. आणि गेल्या 2 वर्षापूर्वी दुष्काळ होता, पाणी नव्हतं, त्यांनी रोपं लावली त्यावेळी तिथं पाणी नव्हतं 6-7 महिने, आणि नैसर्गिक पद्धतीनं त्यांनी अतिशय सुंदर या टुलडा आणि बल्कोवा जातीचं तिथं त्यांनी 15 एकरचं क्षेत्र निर्माण केलेलं आहे. तर तिथं तुम्ही जरूर पाहायला मिळेल की अगदी कोरडवाहू पद्धतीनं सुद्धा आपण बांबूची शेती कशी करू शकतो हे तिथं तुम्हाला मराठवाड्यामध्ये पाहू शकता. तर अशा ठिकाणी या जातींच्या लागवडीचा विचार करायला हरकत नाही. पूर्व विदर्भ जो आहे तो विदर्भ मधला गडचिरोली, भंडारा किंवा हा जो भाग आहे तिकडचा हा अतिशय बांबूने समृद्ध असलेला भाग आहे. या ठिकाणी निसर्गातच आणि वन विभागाच्या प्रयत्नातून 1 लाख हेक्टरवरती बांबूची लागवड, मानवेल आणि कटांग जातीच्या बांबू, काटेकळक जातीच्या बांबूची लागवड मोठ्या प्रमाणात तिथं आहे. आणि तिकडचं जंगल, तिकडचं हवामान जरी म्हणजे उन्हाळा कडक असला तरी बांबूसाठी तिथली परिस्थिती, तिथलं जमीन, तिथलं हवामान हे फायदेशीर आहे. तर त्या भागामध्ये गडचिरोलीमध्ये आम्ही महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं म्हणजे बल्कोचं कमर्शियल फार्म 2012 पासून आम्ही डेव्हलपमेंट सुरू केली आणि जवळपास 2015 पासून तिथं आम्ही उत्पादन घ्यायला सुरुवात केली. तर तिथं आपल्याला या बांबूच्या जाती म्हणजे उष्ण हवामानात सुद्धा बांबूच्या जाती तग धरून राहतात आणि कोकण सारख्या दमट हवामानात तर नंदनवनच फुलवतात. तर या अशा महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या आपण भौगोलिक भागांचा पण बांबूसाठी विचार आपण केलेला आहे. इथं आपल्याला दिसतं की संदीप चोपडे आहेत, हे उद्या बोलणारच आहे, तुम्हाला भेटणारच आहेत. हे आपले पहिले शेतकरी आहेत महाराष्ट्रातले की त्यांनी 1 हेक्टरमध्ये बांबूची लागवड पहिल्यांदा 2012 मध्ये केलेली आहे. आणि 1 हेक्टरमध्ये लागवड करून ती म्हणजे मुंबईमध्ये राहून हे शेती केलेली आहे त्यांनी. ते आहेत मूळचे बुलढाण्याचे आणि राहतात मुंबईमध्ये आणि 350 किलोमीटरवरती रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वरमध्ये त्यांनी शेती विकत घेतली आणि तिथं बांबूची शेती सुरुवात केली. बांबूची शेती सुरुवात करताना ते माझ्या संपर्कात आले आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये माझं काम बघायला ते 2010 साली त्यांनी 3 फेऱ्या मारल्या आणि त्याच्यानंतर मग त्यांनी निर्णय घेतला की आपल्या शेतीमध्ये बांबू लागवड करायची. आणि हे महाराष्ट्रातले पहिले शेतकरी ठरले की त्यांनी 1 हेक्टरमध्ये बांबूची लागवड ही पहिल्यांदा केली. आणि याची दखल तिथल्या रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आणि त्यांचा आदर्श घेऊन तिथं 200 हेक्टरचा लागवडीचा उपक्रम त्यांनी राबवला. त्याच्यानंतर त्यांना गेल्या वर्षीच आता महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक कृषी प्रतिष्ठानचा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. असे शेतकरी आम्ही हे तयार केले. यांनी बांबू जे आहेत हे अतिशय बांबू सुंदर प्रतीचे बांबू त्यांच्याकडे बल्कवाचे बांबू तयार झालेले आहेत. तिथलं दमट हवामान, तिथला भरपूर पाऊस, आर्द्रता भरपूर, ह्युमिडिटी भरपूर असलेली, लो लाईट इंटेन्सिटी, ही सगळी कारणं ह्या बांबू लागवडीसाठी फायदेशीर ठरलेली आहेत. आणि यांच्याकडे कोल्हापूरच्या व्यापाऱ्यांनी तिथं जागेवर जाऊन अगदी म्हणजे 50 रुपयापासून खरेदीला सुरुवात केली आणि 140 रुपयापर्यंत यांना भाव तिथं जागेवरती मिळालेला आहे. आणि ते अधिक सविस्तरपणे आपल्याला उद्या ते बोलणारच आहेत. आता आपण आपल्या प्रेझेंटेशनकडे वळूया. आता बऱ्याचशा लोकांना प्रश्न पडतो की बांबूच्या शेतीसाठी खर्च किती येणार आहे, काय काय त्याचं गणित आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला भांडवली गुंतवणूक किती करावी लागणार आहे, या अशा बऱ्याचशा प्रश्न आपल्या समोर असतात. तर त्याच्याबद्दल आपण बोलूया. आता बघा की आपण जर का तुम्हाला चांगली व्यावसायिक पडीक जमिनीवरती शेती करायची आहे आणि तुमच्याकडे पाण्याची सोय आहे आणि त्या पाण्याचा उपयोग करून आणि कृषी विद्येचा उपयोग करून आपल्याला या सगळ्या गोष्टींची सांगड घालून बांबूची शेती फुलवायची आहे आणि त्याच्यातून व्यावसायिक उत्पन्न जर मिळवायचं असेल तर पहिल्या वर्षी आपल्याला 500 रोपांची जर लागवड करायची झाली तर इथं आता आपण हे उदाहरण घेतोय बांबोसा बल्कोवाचं, पण त्याच्यासोबत तुम्ही बांबोसा टुलडा, बांबोसा हा डेंड्रोकॅलेमस स्टॉक्सी आहे
किंवा बांबोसा बल्कोवा आहे किंवा आणि दुसऱ्या जाती ज्या आहेत ऑलिव्हेरी, अशी सुद्धा आपण एक 500 रोपांची लागवड केली तरी सर्वसाधारण याचा अंदाजपत्रित खर्च हा तेवढाच येतो. तर पहिल्या वर्षी साधारण या लागवडीसाठी आपल्याला खड्डे खुदाई करणं, त्याच्यानंतर रोपं खरेदी करणं, त्याच्यानंतर शेणखत घालणं, अशा बऱ्याचशा गोष्टींना आपल्याला सगळी व्यवस्था करावी लागते. मजूर असतात आणि परत रासायनिक खतांचा खर्च आहे. त्याच्यानंतर रोपं लावल्यानंतर आपल्याला भांगलन मशागत वगैरे करावी लागते. याच्यासाठी 75,000 रुपयाचं तुमचं इस्टिमेट ह्या एका एकरच्या बांबू लागवडीसाठी असणार आहे. या क्षेत्राला तुम्हाला कुठेही सपाटीकरण करून घ्यायचं नाही, टेरेसिंग करून घ्यायचं नाहीये, माती कुठेही हलवायची नाहीये. आहे असाच डोंगर उताराची जर जागा असेल तर तिथं तुम्ही लागवड करू शकता. चांगला ह्या उताराच्या जमिनीवरती पाण्याचा निचरा चांगला होतो आणि बेटं चांगली पद्धतीनं वाढताना दिसतात. त्यामुळं जमीन सपाटीकरणासाठी किंवा टेरेसिंग करण्यासाठी कुणीही पैसे वायफळ खर्च करू नये. आहे या उतारावरती आपण जेसीबीनं खड्डे काढून किंवा जर समजा जेसीबी जात नसेल तर तिथं तुम्ही मनुष्यबळ लावून खड्डे काढून उन्हाळ्यामध्ये घ्यावे. त्याच्यामध्ये पुरेसं शेणखत घालावं आणि ते खड्डे परत भरून घ्यावे आणि त्याच्यामध्ये आपण ही बांबूची लागवड आपल्या वेळेनुसार किंवा पाणी असेल तर तुम्ही उन्हाळ्यात करू शकता, नसेल तर तुम्ही तुमच्याकडे पाऊस जसा सुरू होणार आहे त्यावेळी तुम्ही त्याची लागवड करू शकता. तर ठिबक सिंचन आणि लागवडीचा जो खर्च आहे हा पहिल्या वर्षी जवळपास 1,00,000 रुपये खर्च येणार आहे. दुसऱ्या वर्षीपासून त्याचं जे व्यवस्थापन आहे त्याला रासायनिक खतं दिली पाहिजे, मजूर मनुष्यबळ लागणार आहे. हा जवळजवळ खर्च आपल्याला एकरी 25,000 रुपये खर्च येणार आहे आणि पहिले 3 वर्ष आपल्याला हा खर्च करावा लागणार आहे आणि 3 वर्षांनंतर 4थ्या वर्षी याचं उत्पादन सुरू होणार आहे. आता याच्यामध्ये मी 2 प्रकार दाखवलेले आहेत उत्पन्नाचे. एक पर्याय आहे की जसं एखादी इंडस्ट्री आहे आणि तुमच्याकडे ती टनामध्ये बांबू खरेदी करणार असेल तर त्यांच्यासाठी बांबोसा बल्कोवा ही भरपूर वजन देणारी जात आहे, त्यांच्यासाठी ही लागवड फायदेशीर आहे आणि जवळपास एका एकर मधून आपण 4थ्या वर्षी 50 टन बांबूचं उत्पादन घेऊ शकतो. 2,500 रुपये प्रमाणे त्याला कंपनीनं जागेवर जर भाव दिला आपल्याला तर 1,25,000 रुपये एका एकर मधून आपल्याला बांबूचं उत्पन्न मिळायला सुरुवात होते. ज्या जमिनीमध्ये आपण शेती करत नाहीये, जी जमीन पड आहे आणि ज्या जमिनीचं उत्पन्नच काही नाहीये, अशा जमिनीला आपण 1 रुपयाचं सुद्धा उत्पन्न नव्हतं, त्या जमिनीला आपण 1,25,000 रुपयेवर नेतोय. म्हणजे हा कितीतरी मोठा बदल आहे. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नात आपण भर घालतोय, आपल्या स्वतःच्या उत्पन्नात आपण भर घालतो, तर हा एक मोठा बदल आहे. बऱ्याचशा लोकांशी माझ्या बांबूबद्दल चर्चा होत असताना बरेचसे लोक मला फोनवरती संपर्क करतात, माझ्याशी समक्ष येऊन भेटतात. त्याच्यामध्ये युट्यूबवरती बरेचशा लोकांना असे इतके व्हिडिओ भरलेले आहेत की वेगवेगळी उत्पन्नाची आकडेवारी किंवा ही दाखवली गेलेली आहे. तर याच्यामध्ये अजून बऱ्याचशा मंडळींनी बांबूची व्यावसायिक लागवड करून उत्पन्न घेतलेली आकडेवारी ही फारशी कुणाची नाही आहे. हे जे काही मी इथं फोटो दाखवले तुम्हाला किंवा हे जे प्रेझेंटेशन दिलेलं आहे हे वस्तुनिष्ठ आहे आणि हे काही नेटवरून कुठून फोटो घेतलेले आहेत असं काही नाही आहे. जे वस्तुस्थितीमध्ये दिसतं तेच याच्यामध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपल्याला साधारण म्हणजे इतर कुठल्याही शेतीमधून जे 5-25 हजारचं सुद्धा उत्पन्न निघत नाही आहे, त्या ठिकाणी बांबूची शेती केली तर किमान 1,00,000चं तरी तुम्हाला उत्पन्नाची शाश्वती हे 4थ्या वर्षापासून होईल. आता हा एक प्रकार झाला आपल्याला, म्हणजे बांबूची शेती आपण समजा एखाद्या कंपनीसोबत कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग केलं आणि त्यांनी आपल्याकडे बांबू खरेदी करायचं ठरवलं, त्यांना आपण बांबू विक्री केलं तर आपल्याला किती उत्पन्न मिळू शकतं हे इथं दिसतं. दुसरा पर्याय म्हणजे काय की आता आपल्याकडे अजूनही बांबू वजनामध्ये घेण्याची पद्धत अजून अस्तित्वातच आलेली नाही आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये आता सुद्धा बांबूची जी विक्री आहे ती नगावरच केली जाते, बांबूच्या संख्येवरच त्याचा दर ठरवला जातो आणि त्याला किंमत दिली जाते. तर त्या पद्धतीनं जर का समजा आपण हे उत्पन्न घेतलं तर एका एकर मधून आपल्याला 4थ्या वर्षी 2,500 बांबूचं एका एकर मधून उत्पन्न निघणार आहे. बल्कोवा असेल तर 2,500 बांबू निघतील, तुरडा असेल तर त्या ठिकाणी 3,000 पर्यंत आपल्याला काठ्या उत्पन्न मिळणार आहे. तर साधारण एक बांबू आपण हा 30 फुटाचा बांबू 60 रुपयाला जरी जागेवर विकला आपल्या शेतामध्ये तर साधारण 1,50,000 रुपयाचं उत्पन्न हे एका एकरच्या बांबूच्या शेतीमधून आपल्याला ह्या दुसऱ्या पर्यायामध्ये येताना दिसतं.
त्याच्यातून जसं आपण बांबूचे पोल विकले आणि त्याचा फांद्या, त्याचा काही पालापाचोळा हा पडलेला आहे, तो जवळपास 1 एकर मधून 12 टन हा पालापाचोळा ग्रीन बायोमास आपल्याला हे विक्रीसाठी उपलब्ध आहे. हे जसं की तुमच्या आजूबाजूला एखादा पॉवर प्लांट असेल किंवा ब्रिकेटिंगचं युनिट असेल आणि त्यांनी जागेवर येऊन जरी आपल्याला 2,000 रुपये भाव दिला तर त्याच्यातून आपल्याला 24,000चं उत्पन्न हे या बांबूच्या वेस्टेज मधून बायोमास मधून मिळणार आहे. म्हणजे दोन्ही मिळून जर आपण उत्पन्नाची सांगड गाठली तर 1,74,000 रुपयाचं उत्पन्न हे 1 एकरच्या बांबूच्या शेतीमधून इथं येताना दिसतं. तर साधारण हे आपल्याला दरवर्षी उत्पादन मिळत राहणार आहे. त्याच्यासाठी आपण खत आणि पाण्याचं नियोजन हे फार महत्वाचं आहे. आता हे आपण याच्याबद्दल ह्या जातींच्या बद्दल चर्चा केलेलीच आहे, त्यामुळे या आता स्लाइडवरती मी जास्त काही बोलणार नाहीये. की जसं आता इथं दिसतं की हे बांबूचं शेत साधारण एक 7-8 महिन्याचं आहे, बांबू लागवड झालेली आहे आणि अंतर्मशागत इथं सुरू आहे. छोटासा ट्रॅक्टर आहे जे आता मार्केटमध्ये 20 HP किंवा 22 HP 24 HP चे छोटे ऑर्चर्ड ट्रॅक्टर आलेले आहेत. या ट्रॅक्टरने तुम्ही ही 2 ओळीतलं जे काही पड जागा आहे, 12 फुटाचं जे काही ओपन स्पेस आहे, ह्या ओपन स्पेस मधलं माती म्हणा किंवा मशागत करणं आणि ही बांबूच्या बेटांना भर लावणं, रासायनिक खतांचे डोसेस देणं, ही अशी काही कामं आपल्याला आंतरमशागतीच्या माध्यमातून करावी लागतात. कसं असतं की बांबूची लागवड करणं सोपं असतं, पण ते रोप लावल्यानंतर जगवणं, वाढवणं, त्याच्या फुटव्यांची संख्या घेणं आणि त्याचं व्यावसायिक रूपांतर करणं इथं खरं तुमची कसोटी आणि कौशल्याचा काळ हा असतो. तर त्यासाठी हे सगळं आपल्याला करावं लागणार आहे की बांबू लावले, निसर्गामध्ये बांबू दिसतो आणि त्याला कोणी काही पाणी खत पाणी घालत नाही आणि आपणही बांबू लावला आणि परत तिकडं कधी बेट तोडायचंय त्याच वेळी जायचं जर म्हटलं तर ते तुमचे म्हणजे फायदेशीर ठरणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला थोडासा वेळ काढावा लागणार आहे. तुम्हाला ही बांबूची शेती जर का तुम्ही शहरापासून 100 किलोमीटरवरती शेती आहे तुमची आणि त्या ठिकाणी तुम्ही आता पारंपरिक शेती करू शकत नाहीये आणि ती शेती तुमची पड पडत चाललेली आहे, तिथं मजुरांचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि तुम्हाला त्या शेतीकडे लक्ष देता येत नाहीये. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला जर का शेती करायची असेल तर ती बांबूचीच शेती तुम्हाला करता येणार आहे. तुमच्या वेळेनुसार, तुमच्या सवडीनुसार तुम्ही त्याचं व्यवस्थापन करू शकता आणि त्याच्यातून तुम्हाला तुमच्या सोयीनुसार याचं उत्पादन मिळणार आहे. आता बऱ्याचशा लोकांचा प्रश्न असतो की मार्केटिंग बद्दल, की याची विक्री कुठं करायची. हा पहिला प्रश्न असतो लोकांचा की ही बाजारपेठ काय आणि याची कोण घेणार आहे आणि याची विक्री कुठं करायची, तो कसा विकला जाईल, त्याचा बाजारामध्ये त्याचं व्हॅल्युएशन काय होईल, असे बरेचसे प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर असतात. तर याच्यामध्ये मला असं सुचवायचं आहे की आपण आधी आपल्या शेतामध्ये बांबूची बेटं लावली पाहिजेत. भले तुम्ही 1 एकर लावा किंवा थोडीफार लावा, पण पहिल्यांदा तुमच्या शेतामध्ये बांबू कसा येतो, त्याचं स्वरूप काय होतं आणि त्याची आपण म्हणजे पाहणी केली पाहिजे किंवा त्याच्याबद्दल तुम्ही लागवडीसाठी तुम्ही त्याचा म्हणजे प्रयत्न हा केला पाहिजे. दुसरं असं की बांबूची शेती ही इतर आपल्या शेतीप्रमाणे नाशिवंत माल नाहीये. जसं की आपण केळीची शेती करतो किंवा पपयाची शेती करतो किंवा ऊसाची शेती करतो किंवा विदर्भामध्ये आपण बघतो की संत्र्याची शेती केली जाते अमरावती आणि वर्धा भागामध्ये. तर इथं काय आहे की हा जो शेतीमाल जो आहे, ही फळं पिकल्यानंतर त्याला ताबडतोब आपल्याला बाजारपेठ दाखवावी लागते. त्याला लॉकडाऊन आहे ते त्याचं काही माहिती नसतं. त्या शेतीमालाला काय परिस्थिती आहे, संप आहे, रस्ता बंद आहे, त्याच्याशी काही देणं घेणं नाही. तुमचा माल तयार झाला की तुम्हाला ताबडतोब काय असेल त्या भावानं तुम्हाला तो विक्री करावा लागतो. असं बांबूच्या बाबतीत घडत नाहीये. बांबूच्या बाबतीत का घडत नाहीये, तर इथं आपण कोणतंही त्याचं फळ विक्री करत नाहीये, त्याचा पाला आपण विक्री करत नाहीये. आपण त्याचा खोड जो आहे हाच आपला मुख्य उद्देश आहे की त्याच्या खोडापासून आपल्याला उत्पादन घ्यायचं आहे आणि हा खोड जो आहे हा खोड तुमच्या सवडीनुसार, योग्य त्या बाजारपेठेनुसार किंवा योग्य त्या व्यापाऱ्याच्या गरजेनुसार आपल्याला तो तोडता येणार आहे. समजा आता तुम्ही शेती केली आणि 4 वर्षात तुम्हाला ती विकता आली नाही, राहू द्या, अजून एक 6 महिने तुमच्या शेतामध्ये तसेच बांबू राहू द्या. 4.5 वर्षानंतर एखादा व्यापारी येईल, त्याचं योग्य ते मूल्यांकन करेल, तुम्हाला ऍडव्हान्स पैसे देईल आणि त्याच्यानंतर तुम्ही तो बांबू तोडायचा आहे आणि मगच विक्री करायची आहे त्याची. त्यामुळे तुमच्या शेतामध्ये तो 4 वर्ष काय 5 वर्ष राहिला म्हणून त्याचं काहीही नुकसान होत नाहीये. उलट त्याचा म्हणजे बांबूची बेटं जेवढी जून होतील किंवा त्याचा कठीणपणा किंवा त्याचे जे पॅरामीटर्स आहेत हे साधारण बांबू
हा कोंब उगवल्यानंतर 3 वर्षामध्ये त्याला परिपक्व होण्याचा कालावधी लागतो. तो जो बांबू आहे हा जमिनीवर 3 वर्ष झाली की त्याचे म्हणजे सगळे गुणधर्म तयार झालेले असतात आणि त्याच्यानंतर मग 3ऱ्या वर्षानंतर तो कधीही तोडण्यासाठी तयार असतो. पहिली 3 वर्ष त्याला तोडता येत नाही. त्याच्या अगोदर जर तुम्ही तोडला तर त्याला कीड लागण्याची शक्यता आहे किंवा तो त्याचे गुणधर्म दाखवणार नाही. त्यामुळं ही काळजी घ्यायची आहे आपण की जे बांबू 3 वर्ष झालेले आहेत, हे जसं तुम्ही ह्या बेटांची शेती करत जाल तसं तुम्हाला लक्षात यायला लागतं की आपल्या बेटांमध्ये 1 वर्षाचे बांबू कोणते आहे, 2 वर्षाचे बांबू कोणते आहे, 3 वर्षाचे बांबू कोणते आहेत. त्याला एक कलर कोड द्यायचा असतो आणि तो कलर कोड दिला की आपल्याला पटकन लक्षात येतं की किती वर्षाचे बांबू आहेत आणि तेवढेच बांबू परिपक्व झालेले आपण काढून विक्री करायची आहे मार्केटमध्ये. जसं की एखादा व्यापारी येईल, एखादी संस्था येईल आणि ती तिथं तुमच्या जागेवरती बांबूंचं परीक्षण करेल, त्याचं योग्य ते किंमत करेल, तुम्हाला ऍडव्हान्स देईल आणि मगच आपण त्याची तोडणी करायची आहे. तोपर्यंत आपल्याला हे बांबू तोडायचे नाहीत. इथं दिसतं की हे सधन पद्धतीनं लागवड केलेलं बांबूचं फार्म आहे. या ठिकाणी 2 ओळीतलं अंतर 12 फूट आहे आणि 2 रोपातलं अंतर 4 फूट ठेवलेलं आहे. 12x4 वरती सधन पद्धतीनं लागवड केली तर 900 रोपं बसतात. पण याची अशी सधन पद्धतीने लागवड करायची गरज नाही आहे. तुम्ही जरूर 500 रोपांचा विचार करावा. आता बघूया की जर का तुम्हाला बांबूची शेती यशस्वी करायची असेल तर कोणत्या कोणत्या गोष्टींवरती तुम्हाला लक्ष केंद्रित करावं लागणार आहे. इथं काही मी मुद्दे काढलेले आहेत. जरी इंग्लिशमध्ये असले तरी मी तुम्हाला मराठीत अतिशय सोप्या पद्धतीने सांगण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. तर पहिला मुद्दा आहे की प्रॉपर लँड यूज प्लॅनिंग. तुमच्याकडे ती जी काही जमीन आहे त्याचा भौगोलिक दृष्ट्या सगळा अभ्यास करा. उतार कसा आहे, त्या प्लॉटला येण्याचा रस्ता कसा आहे आणि आपल्याला ओळींची दिशा कशी ठेवायची आहे, त्याच्यातून आपला ट्रॅक्टर जो आहे तो प्रत्येक ओळीमध्ये कसा फिरेल, या सगळ्या गोष्टींचा बारकाव्यानं आपण अभ्यास करायचा आहे आणि मगच तुमच्या त्या बांबू फार्मची आखणी लेआउट तयार करायचं आहे. गरज पडली तर आमच्यासारख्या तज्ज्ञाची तुम्हाला मदत घ्यावी लागेल. कारण काय आहे की तुम्हाला आता ज्या काही चुका होत जाणार आहेत, या आता ज्या काही चुका होतील ह्या पुढे तुम्हाला 50 वर्ष सतावणार आहेत. तर त्यासाठी तुम्हाला नियोजन करत असताना, लाईन आउट करत असताना, डिझायनिंग करत असताना तुम्हाला या गोष्टींचा फार बारीकपणे आपण विचार करावा लागतो. तर ते फार महत्वाचं आहे. त्याच्यानंतर जमिनीची जी पूर्वतयारी आहे, या पूर्वतयारीला खूप महत्व आहे. इथं बरेच लोक मला दिसतात की आपण ट्रॅक्टरनं आडवी उभी शेताची नांगरट केली आणि तिथं 10-12 फुटावरती अशा सऱ्या सोडल्या आणि जसं ऊस लावतो आपण त्या पद्धतीनं बांबूची रोपं लावायला लागलेली आहेत. तर मुळात हे लक्षात घ्या की आपण बांबूची शेती करत असताना बांबूचा खालचा जो मुळांचा जो भाग आहे हा तंतुमय मूळ रचना आहे आणि हे साधारण जमिनीतल्या वरच्या 70 सेंटीमीटर मध्ये ही मुळं सगळी फिरत असतात किंवा ही तिथं स्थिरावलेली असतात आणि त्या भागातून आपल्याला हे अन्नरसाचा पुरवठा त्यांना करावा लागतो आणि हा 70 सेंटीमीटरचा जो भाग आहे 2 ते 2.25 फुटाचा भाग हा भुसभुशीत करणं फार महत्वाचं आहे. ज्या ठिकाणी आडवी उभी नांगरट केली ट्रॅक्टरनं आणि तिथं अशा तासा मारून किंवा सऱ्या सोडून तिथं जर का आपण बांबूची रोपं लावली तर ट्रॅक्टरचा जो फाळ आहे हा जास्तीत जास्त 1 फुटामध्येच लागलेला असतो आणि खालचा 1-1.25 फूट जागा तसाच कठीण राहिलेला असतो. आणि अशा ठिकाणी आम्ही लागवड करून बघितले की इथं फुटवे कमी येतात, बांबूंची संख्या कमी येते, हे आपल्याला दिसून येतं. तर असं घाई गडबडीनं कोणतंही तुम्ही काम करू नका की जमिनीची पूर्वतयारी ही फार महत्वाची आहे. कारण तुमचं बांबू शेतीमधलं 90% काम इथं आहे आणि नंतर फक्त 10% काम हे तुम्ही रोपं लावण्यापुरतंच राहतं शिल्लक. मग ही 90% जी तयारी आहे ही तुम्हाला व्यवस्थित करण्यासाठी हे उन्हाळ्याचे दिवस हे फायदेशीर आहेत. आता तुम्ही त्याचं नियोजन करू शकता, त्याची व्यवस्थित आखणी करू शकता. ओळींची दिशा दक्षिणोत्तरच असावी. दक्षिणोत्तर दिशा असेल तर त्या ओळींना सूर्यप्रकाश भरपूर लागणार आहे. त्या खाली बांबू पिकामध्ये CO2 कार्बन डायऑक्साईड जो तयार होणार आहे त्याचा भरपूर फायदा त्या पिकाला होणार आहे. त्यामुळं ओळींची दिशा ही सुद्धा तेवढीच महत्वाची आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. प्रोव्हिजन ऑफ बजेट दुसरा मुद्दा आहे की आपल्याला म्हणजे या बांबूच्या शेतीसाठी तुम्हाला भांडवली गुंतवणूक ही जवळपास मी सांगितलं की 1 लाख रुपयापर्यंत ठिबक सिंचन आणि बांबू लागवड याच्यासाठी पैसे गुंतवावे लागणार आहेत.
हे प्रोव्हिजन नसेल तर तुमची ही कामं सगळी रेंगाळणार आहेत आणि तुमचं बांबू शेतीकडचं लक्ष म्हणा किंवा हे कुठेतरी बाजूला सरकणार आहे, भरकटणार आहे. असं होऊ देऊ नका. जे काही करायचं असेल तर योग्य वेळी योग्य ती पैशाची गुंतवणूक, त्याच्यासाठी पैशांची तरतूद ही तेवढीच महत्वाची आहे. ही जर तरतूद नसेल तर तुमची बांबूची शेती फायदेशीर होणार नाही. सगळंच काही सरकारनं द्यावं, सगळंच काही अनुदानातून मिळावं ही अपेक्षा अजिबात ठेवू नका. सरकारला पूर्ण जनतेला समाधानी करायचं आहे. त्याच्यासाठी त्यांनी लो डेन्सिटीचं मॉडेल आणलेलं आहे. या लो डेन्सिटीमध्ये आपण 160 ते 200 रोपं लावू शकतो आणि याच्यातून व्यावसायिक उत्पादन यायला थोडंसं कमी पडतं. त्याच्यासाठी तुम्हाला अजून रोप संख्या वाढवली पाहिजे. एका एकरमध्ये फायदेशीर बांबूची शेती करण्यासाठी तुम्हाला अजून काही रोपं लावली पाहिजे. तर ही तयारी ठेवा तुम्ही आणि तरच तुमची ही बांबूची शेती फायदेशीर होणार आहे. त्यानंतरचा तिसरा मुद्दा आहे स्पेसिस सिलेक्शन, म्हणजे बांबूची जात निवडणं. आपण आपल्या सोयीनुसार किंवा आपल्या परिस्थितीनुसार कोणती जात निवडायची हे त्याला तेवढंच महत्व आहे. कोणतरी माझा मित्र सांगतोय की बाबा ही जात लावा आणि ह्याचं फायदेशीर उत्पन्न होईल असं म्हणून तुम्ही ती त्याच्या भरोशावर विश्वासावर जाऊन तुम्ही तुमची जात निवडू नका. कारण योग्य जात निवडणं हे तुमच्या यशाची गुरुकिल्ली आहे. त्याच्यानंतर तुम्ही डेन्सिटी किती ठेवताय, एकरी रोप संख्या किती ठेवताय यालाही तेवढंच महत्व आहे. जर का ती रोप संख्या व्यवस्थित नसेल तर तुमचं एकरी उत्पन्नावरती त्याचा एकंदरीत परिणाम होणार आहे. समजा तुम्ही योजनेतून तुम्ही 160 किंवा 200 रोपं लावली, त्याच्याकडे दुर्लक्ष झालं आणि 100च रोपं बेटं जगली, 3 वर्षांनंतर त्या एका एकरमध्ये 100च बेटं राहिली, तर उद्या तिथं तुम्हाला वाढवण्यासाठी अडचण येणार आहेत. ती रोपं काढायचं अडचण पडणार आहे, ठेवायची अडचण पडणार आहे. अशा बऱ्याचशा समस्यांना तुम्हाला तोंड द्यावं लागणार आहे. त्यामुळं सुरुवातीचा 3 वर्षाचा जो कालखंड आहे, पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी रोप संख्या ऑप्टिमम प्लांट पॉप्युलेशन तुमचं मेंटेन करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही योग्य डेन्सिटीनं तुम्ही लागवड करावी. त्याच्यामध्ये मिडियम डेन्सिटी जर ठेवली तुम्ही साधारण एकरी 500 रोपं, तर ही म्हणजे माझ्या अनुभवानुसार फायदेशीर पद्धत आहे. जर का कोणी कंपन्या सांगत असतील की तुम्हाला 1000 रोपं लावा, 900 रोपं लावा, तर त्याचा तुम्ही अजिबात विचार करू नका. कारण त्यांना रोपं विकायची आहेत, त्यांना तुमच्या शेतीचं पुढे 4 वर्षानंतर काय होईल याच्याशी काही देणं घेणं नाहीये. तर त्या दृष्टीनं तुम्ही रोप संख्या किती ठेवायची हे पण तेवढंच महत्वाचं आहे. त्यानंतरचा जो भाग येतो तो इरिगेशन प्रोव्हिजन. तुमच्याकडे पाणी किती उपलब्ध आहे, तुमच्याकडे सोर्स काय आहे पाण्याचा, बोरचं पाणी आहे का, विहिरीचं पाणी आहे का. समजा नदीचं पाणी आहे, त्याच्यावरती पाटबंधारे प्रकल्प आहे, तर तिथं तुम्हाला फारशी काळजी करायची गरज नाहीये. कारण 12ही महिने त्या पाटबंधाऱ्या प्रकल्पातून त्या नदीमध्ये पाणी येत असतं, कॅनॉलमध्ये पाणी येत असतं आणि ते तुम्हाला नियमित उपलब्ध होत असतं. आता इथं कॅल्क्युलेशन जे आहे पाण्याचं, हे तुमचं विहिरीचं पाणी असेल, तुमचं बोरचं जर पाणी असेल, तर तिथं तुम्ही आता त्या पाण्याचा किती उपयोग करताय आणि किती पाणी तुमच्याकडे शिल्लक आहे आणि त्यानुसार तुम्हाला नवीन लागवडीखाली बांबूखाली किती क्षेत्र आणायचंय. एका बेटाला आपल्याला साधारण 20 लिटर पाणी लागतं. ह्या 20 लिटर पाण्याची जी गरज आहे ही 3 वर्षांनंतर आपल्याला ते पाणी द्यावं लागतं. तर त्यावेळी 3 वर्षांनंतरची त्याची पाण्याची गरज ओळखून तुम्ही एकूण किती बेटं लावणार आहे आणि पाणी किती आहे आपल्याकडं, पुढे भविष्यकाळामध्ये पाणी किती उपलब्ध होईल याचं कुठेतरी मेळ घालणं आणि त्या कॅल्क्युलेशनवरती, त्या गणितावरती तुमची ही बांबूची शेती फुलवणं हे फार फायदेशीर ठरणार आहे. इथं जर का तुम्ही कमी पडला तर तुमचं नक्कीच पाण्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो पुढं. तर त्यामुळं तुम्ही हा मुद्दा सुद्धा म्हणजे गृहीत धरू नका. तर त्याला तुम्ही म्हणजे तेवढंच महत्व दिलं पाहिजे की पाणी नसेल तर विनाकारण तुम्ही बांबूची जास्त लागवड करू नका आणि बेटांचं नुकसान करणं बरोबर नाही. आता त्यानंतर आहे की जसं आपण ही व्यावसायिक शेती करतोय, या व्यावसायिक शेतीमध्ये आपण ही बेटं बसवलेली आहेत एका एकरमध्ये आणि त्या बेटांची अन्नाची गरज आहे. त्याला नत्र, स्फुरद, पालाश किंवा हे जे काही त्याला वाढीसाठी जे लागणारे जे काही मूलद्रव्य आहेत ही आपल्याला वरून स्पून फिडिंग करावी लागणार आहेत. त्याच्यासाठी आपल्याला खतांचं नियोजन करावं लागणार आहे आणि त्या खतांचं नियोजन तुमचं वेळोवेळी महत्वाचं आहे. त्याला जसं त्याच्या वाढीनुसार जी खतं देणं गरजेचं आहे, युरिया, DAP, पोटॅश, नत्र, स्फुरद, पालाश, ह्याचा अभ्यास करून तुम्हाला त्या खतांचं नियोजन हे करावं लागणार आहे. साधारण 500 रोपांना 3 वर्षांनंतर आपल्याला 300 ते 400 किलो नत्र, स्फुरद आणि पालाश हे द्यावं लागणार आहे आणि त्याचं पिरियॉडिकली म्हणजे त्याचा वापर करावा लागणार आहे. जसं की वर्षातून तुम्ही त्याचे जेवढे म्हणजे विभागून तुम्ही डोस देत जाल, जेवढं कमी कालावधीमध्ये म्हणजे महिन्यातून एकदा, 1.5 महिन्यातून एकदा जर तुम्ही खतांचे डोसेस टाकले
तर त्या अतिशय चांगल्या पद्धतीने त्याला लागू पडतात आणि त्याला गरजेप्रमाणे ती खतं उपलब्ध होत जातात आणि त्याचा रूपांतर हे बेटाच्या उत्पादनामध्ये निश्चित फरक पडतो. आता सिंचन सुविधा, जसं की तुमच्याकडे पाट पाणी आहे, नदी आहे, भरपूर आहे, मुबलक पाणी आहे, म्हणून तुम्ही कशाला ठिबक करायचं, आपण पाटानंच पाणी देऊया की, असा विचार करू नका. कारण पाण्याचं महत्व, पाण्याचं दुर्भिक्ष्य हे वाढतच चाललेलं आहे आणि त्याचा काटेकोरपणे आपल्याला विनियोग करायचा आहे आपल्या शेतीमध्ये. त्याच्यासाठी ठिबक सिंचन हे फायदेशीर आहे. दुसरं असं की मनुष्यबळ आपल्याकडे आता दिवसेदिवस फार कठीण होत चाललेलं आहे, की जसं तुम्ही पुण्यामध्ये बसून तुम्ही तुमची 100-150 किलोमीटरवरची जर का बांबूची शेती चालू आणि बंद करायचं तंत्रज्ञान, तुमची मोटर चालू करायचं तंत्रज्ञान, बंद करायचं तंत्रज्ञान तुम्हाला पुण्यामध्ये बसून अवगत झालेलं आहे. अगदी किरकोळ एक 4-5 हजार रुपये तुम्ही ह्या टेक्नॉलॉजीसाठी खर्च केले तर तुम्हाला तुमचं पुण्यामध्ये शहरात बसून तुम्ही तुमच्या गावाकडची 100-200 किलोमीटरची शेती आणि तिथली मोटर तुम्ही चालू बंद करू शकता. तर असं हे तंत्रज्ञान आहे ठिबक सिंचनचं, तर त्याचा जरूर तुम्ही ह्या बांबू लागवडीमध्ये विचार करावा. त्यानंतरचा मुद्दा येतो 8वा मुद्दा, हा बाउंड्री फेन्सिंग, म्हणजे बांबूच्या शेतीला कुंपण. आता बघा की आपण प्रामुख्यानं बघितलंय की जो पश्चिम घाट जो आहे किंवा सह्याद्रीची जी पर्वतरांग आहे किंवा विदर्भ मराठवाड्यामध्ये ज्या ठिकाणी वनं आहेत, जंगलं आहेत आणि त्या जंगलालगत काही लोकांची शेती असेल आणि त्या ठिकाणी जर का तुम्ही बांबू लागवडीचा जर विचार करत असाल तर हे वन्य प्राणी जे आहेत, जे चारा खाणारे जे काही प्राणी आहेत, त्याच्यामध्ये हरिण असेल, भेकर असेल, गाय असेल, त्याच्यानंतर रानडुक्कर असेल किंवा रानगवा असेल, तर हे सगळे प्राणी, कारण बांबू हे बहुवर्षीय गवत आहे, हे गवताचाच प्रकार आहे आणि ह्या गवताला हे प्राणी सगळे अगदी म्हणजे पळून येतात, धावून येतात. ज्यावेळी तुम्ही बांबू लागवड करता त्या दिवशी दुसरे दिवशी तिथं हे सगळे प्राणी तिथं तुमचा त्या बांबूचा स्वाद घ्यायला तयार असतात. मग त्याच्यापासून तुम्ही एका एकरसाठी 1 लाख रुपयाची गुंतवणूक करता, तर त्याला तेवढंच महत्व आहे की त्याला कडेनं कुंपण करणं हे तेवढंच महत्व आहे. तुमचा जर का तुमचं शेत जर का इतर तुमच्या शेतीसोबत किंवा इतर गावातल्या शेतीसोबत जर तुमचं तिथं क्षेत्र असेल आणि तिथं वन्य प्राण्यांचा किंवा आपल्या मोकाट गावातनं फिरणारी जी जनावरं असतात, गुरं, ढोरं, शेळी, मेंढ्या, बकरी, यांचा काही त्रास होत नसेल तर तिथं तुम्ही कुंपणासाठी पैसे गुंतवायची गरज नाही. पण जर का वनालगत जर जमीन असेल, बाजूला क्षेत्र असेल आणि तिथं तुम्हाला नेहमी देखरेख करता येत नसेल तर अशा ठिकाणी आपल्या शेतीला कडेनं कुंपण करणं हे तेवढंच महत्वाचं आहे आणि त्या कुंपणासाठी तुम्ही ती वेळेच तरतूद करणं पण तेवढंच गरजेचं आहे. जर का 50 ते 100 वर्ष तुम्हाला बांबूचं उत्पन्न घ्यायचं असेल तर पहिलं वर्ष हे तुमचं फाउंडेशन आहे आणि ह्या फाउंडेशन वर्षाकडे तुम्ही पूर्वतयारीपासून अतिशय काटेकोरपणे लक्ष देणं गरजेचं आहे. त्याचवेळी तुमची ही बांबूची शेती चांगली फुलणार आहे. तर हे जे काही आता बायोमास बेस्ड पॉवर प्लांट आहेत किंवा साखर कारखाना परिसरामध्ये वीज प्रकल्प आहेत, या ठिकाणी याचा बांबूचा वापर इंधन म्हणून होऊ शकतो. अजूनही बऱ्याच अशा कारखान्यांना किंवा पॉवर प्लांटना माहिती नाही आहे की आपल्याला हे इंधन म्हणून चालवू शकतं, पण जिथं लागवडच नाही त्यामुळे त्यांनी अजून कोणी विचारच केलेला नाही. ज्यावेळी लागवड होईल आणि मोठ्या प्रमाणात जर का हे इंधन उपलब्ध झालं तर हे आपल्याला पॉवर प्लांट या ठिकाणी म्हणजे इंधन म्हणून घ्यायला तयार होतील. त्याच्याबरोबरच काही महाराष्ट्रामध्ये ब्रिकेटिंगची युनिट आहेत बायोकोलचे, हे श्रेडिंग केल्यानंतर असे याचे तुकडे केले जातात आणि या तुकड्याचा उपयोग पॉवर प्लांटमध्ये वीज निर्मितीसाठी, बॉयलरसाठी, जळण म्हणून याचा उपयोग होतो. हे आहे बायोकोल ब्रिकेट किंवा पेलेट्स म्हटलं जातं, की जे आता छोटे छोटे बॉयलर आहेत, जसं केमिकल इंडस्ट्री आहे, फूड इंडस्ट्री आहे, बेकरी इंडस्ट्री आहे, असे वेगवेगळे कितीतरी उद्योग आहेत की तिथं बॉयलरची गरज असते आणि त्या बॉयलरमध्ये आपल्याला काहीतरी इंधन, कोळसा असेल, डिझेल असेल किंवा लाकडं असतील किंवा हा बायोकोल असेल किंवा बगॅस किंवा अशा प्रकारचे वेगवेगळे जे काही उपलब्ध इंधनं आहेत त्याचा वापर करावा लागतो. अशा बॉयलरना हे मोठ्या प्रमाणात ब्रिकेट्स लागतात. त्या ब्रिकेटमध्ये ह्या बांबूच्या चिप्सचा किंवा बांबूचा वापर हा होऊ शकतो पुढं. हे इथं दिसतं की आपल्याला बांबूचे कोंब, बल्कोवा बांबूचे हे कोंबाचा फोटो घेतलेला आहे मी आणि याचा सुद्धा आपल्याला खाण्यासाठी आहारामध्ये याचा उपयोग होतो. जवळजवळ माझं प्रेझेंटेशन संपलेलं आहे आणि जर का तुमच्या काही शंका असतील तर त्याच्याबद्दल आपण जरूर आता बोलायला हरकत नाही. धन्यवाद.